जय हिंद मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत, जो की यूपीएससीच्या सोशोलॉजी ऑप्शनल पेपर 1 याच्यामधला सब टॉपिक आहे. कार्ल मार्क्स यांच्यामधला एक सब टॉपिक आहे. तर हा जो टॉपिक आहे तर याच्यावरती आतापर्यंत यूपीएससी मध्ये कसे कसे क्वेश्चन आलेले आहेत तर ते बघू आधी. तर बघा काय विचारलंय, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय आणि समकालीन समाज समजून घेताना त्याची समर्पकता तपासा. म्हणजे कोणत्या गोष्टी विचारल्या, दोन गोष्टी विचारल्या क्वेश्चन मध्ये. पहिला की ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय, म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद आपल्याला काय करायचं, स्पष्ट करायचं आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन करायचं आहे आजच्या समाजामध्ये. म्हणजे काय, आजचा समाज समजून घेताना त्या ऐतिहासिक भौतिकवादाची समर्पकता काय आहे हे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. सेकंड क्वेश्चन ते काय म्हणतात की हेगेल यांच्या द्वंद्ववादाची टीका म्हणून मार्क्सवादी ऐतिहासिक भौतिकवादाच्या संकल्पनेचे विश्लेषण करा. इथं दोन गोष्टी आहेत. पहिली काय म्हटलंय त्यांनी की हेगेलचा जो द्वंद्ववाद होता, तर हेगेलच्या द्वंद्ववादावरती टीका म्हणून, म्हणजे काय, हेगेलच्या द्वंद्ववादाची टीका म्हणून जो मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाची जी संकल्पना मार्क्सने मांडली होती तर त्याचे विश्लेषण. इथं दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी. पहिली की हेगेलचा द्वंद्ववाद आपल्याला माहिती पाहिजे आणि सेकंड की हेगेलचा द्वंद्ववाद आणि कार्ल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवाद याच्यामध्ये नेमका काय संबंध आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हाच आपण ह्या क्वेश्चनला व्यवस्थितपणे ऍड्रेस करू शकतो. हे विचारलं त्यांनी. थर्ड काय क्वेश्चन आहे की मार्क्सच्या मते भांडवलशाही जी आहे तर ते स्त्री पुरुष यांच्यामध्ये वैयक्तिक संबंधांमध्ये सुद्धा बदल घडवते. म्हणजे काय, जी भांडवलशाही जी आहे ते काय म्हणतात की भांडवलशाही जी आहे तर ती स्त्री पुरुष जे असतात तर त्यांच्यामध्ये जो वैयक्तिक संबंध असतो तर त्या वैयक्तिक संबंधांमध्ये सुद्धा बदल घडवते. कोण बदल घडवते? भांडवलशाही. तर त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय, समकालीन भारतीय समाजाच्या संदर्भातून याचे टीकात्मक परीक्षण करा. म्हणजे काय, आजच्या भारतीय समाजामध्ये हे आपल्याला हा जो बदल आहे वैयक्तिक संबंधांमध्ये तर तो कसा दिसतो आपल्याला आजच्या भारतीय समाजामध्ये, तर त्याचं काय केलं सांगितलं टीकात्मक परीक्षण. आता दोन शब्द इथं, टीकात्मक परीक्षण म्हणजे काय, आपल्याला टीका तर करायच्याच आहेत. म्हणजे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी की जे मार्क्स काय म्हणतो की भांडवलशाही समाज जो आहे तर भांडवलशाही काय करते, स्त्री पुरुष यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये सुद्धा बदल करते. तर याचं टीकात्मक परीक्षण करायचं. तर हे जे स्टेटमेंट त्यांनी मांडलेलं आहे त्या स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं आहे, फोडायचं आहे. मग स्टेटमेंटचे दोन प्रकार होतील. कोणते? एक तर की हो बदल घडवते आणि दुसरं की नाही बदल घडवत नाही. अशा दोन्ही बाजू आपल्याला याच्यामध्ये मांडाव्या लागतील. आणि काय, भारतीय समाजाचे काहीतरी उदाहरणं सुद्धा आपल्याला द्यावे लागतील दोघं स्टेटमेंटमध्ये. तेव्हा याला आपण काय करू, ऍड्रेस करू शकतो. पुढचा क्वेश्चन, ऐतिहासिक भौतिकवादाच्या ठळक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करा. इथं काय विचारलंय, ऐतिहासिक भौतिकवादाचे वैशिष्ट्य विचारलेले आहे. म्हणजे ऐतिहासिक भौतिकवादामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात त्याचं काय विचारलंय, वैशिष्ट्य विचारलेलं आहे. पुढचा, कार्ल मार्क्सने मांडलेल्या उत्पादनाच्या प्रत्येक पद्धतीतील द्वंद्ववादाचे टीकात्मक परीक्षण करा. आता इथं दोन गोष्टी आहेत. पहिलं की कार्ल मार्क्सने जी उत्पादनाच्या पद्धती मांडलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी उत्पादनाच्या ज्या पद्धती मांडलेल्या आहेत तर त्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये द्वंद्ववाद कशा प्रकारे आपल्याला दिसतो याचं काय करायचं, आपल्याला टीकात्मक परीक्षण करायचं. म्हणजे काय, याच्यावरती टीका करायची आपल्याला की द्वंद्ववाद कशा प्रकारे दिसतो आणि द्वंद्ववाद कशा प्रकारे दिसत नाही, त्यांचं काय करायचं, आपल्याला परीक्षण करायचं, टीकात्मक परीक्षण करायचं. पुढचा क्वेश्चन, कार्ल मार्क्सच्या द्वंद्ववादाच्या सिद्धांतावर भाष्य करा. म्हणजे काय, कार्ल मार्क्स यांचा जो द्वंद्ववाद सिद्धांत होता तर याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती भाष्य करायचं आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, विश्लेषित करायचं आहे. आता कार्ल मार्क्सचा जो द्वंद्ववाद होता तर तो बघू आपण पुढे कसा होता. आता हे काय झाले क्वेश्चन विचार. म्हणजे काय, क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय थीम काय काय दिसते की आपल्याला ऐतिहासिक भौतिकवाद विचारलाय, त्याची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत आणि त्याचं ऍप्लिकेशन विचारलेलं आजच्या समाजामध्ये. हे आपल्याला मेजर थीम दिसतात. आणि नंतर काय, द्वंद्ववाद. म्हणजे काय, द्वंद्ववाद कसा होता, मार्क्सने द्वंद्ववादाचं कशा प्रकारे आत्मसात केलं, ह्या सर्व गोष्टी विचारल्या. आणि भांडवलशाही कशा प्रकारे व्यक्तीच्या संबंधावर, स्त्री पुरुषांच्या वैयक्तिक संबंधांवर बदल घडवते हे सुद्धा विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे काय, हे ब्रॉड टॉपिक झाली की आपल्याला असं विचारत असतं. आता आपण प्रत्यक्ष ऐतिहासिक भौतिकवाद ही जी कार्ल मार्क्सची संकल्पना आहे, थिअरी जी आहे, सिद्धांत जो आहे, तर त्याला आपण काय करू, सुरुवात करू. तर पहिलं आपल्याला ऐतिहासिक भौतिकवादाची काही पार्श्वभूमी आधी बघावं लागेल की नेमका ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तर तो मार्क्सचा स्वतःचा होता की मार्क्स कोणापासून प्रभावित झालेला होता. तर पहिला हेगेलचा द्वंद्ववाद.
म्हणजे आपण वरती जे क्वेश्चन बघितलं की द्वंद्ववाद आलेला आहे, तर तो द्वंद्ववाद कुठून आलेला आहे? हेगेल म्हणून. म्हणजे हेगेल यांनी जो द्वंद्ववाद मांडला होता, विचारांचा द्वंद्ववाद मांडला होता, डायलेक्टिक्स, आयडियाचा डायलेक्टिक्स मांडला होता. तर याच्या थ्रू कार्ल मार्क्स यांचा हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा डायलेक्टिकल थेअरी ही कार्ल मार्क्सची उदयाला आलेली आहे. तर बघा, जे हेगेल होते यांचं काय मत होतं की इतिहासाचा विकास हा विरोधाभासाच्या प्रक्रिये म्हणून होतो. म्हणजे तो इतिहास आहे, तर इतिहासाचा विकास कसा होतो? तर दोन विरोधाभासी गोष्टी असतात, तर त्या दोन विरोधाभासी गोष्टींच्या प्रक्रिये म्हणून इतिहासाचा विकास होतो, असं कोण म्हणतो? ते हेगेल म्हणतो ते. म्हणून हेगेलने काय सांगितलं की दोन वेगवेगळे परस्पर विरोधी विचार असतात आणि ते दोन परस्पर विरोधी विचारांच्या प्रक्रियेमधूनच इतिहासाचा जो विकास आहे तर तो पुढे पुढे जात असतो. तर कोणकोणते विचार येतात? तर आधी थेसिस, आधी वाद येतो, मग अँटीथेसिस, त्या वादाला प्रतिवाद म्हणून एखादी गोष्ट येते. म्हणजे हा वाद आला, हा प्रतिवाद आला, थेसिस अँटीथेसिस, आणि या दोघांना कंबाईन करून पुढे जो विकास घडतो त्याला आपण म्हणतो समन्वय, सिंथेसिस. म्हणजे काय? दोन परस्पर विरोधी गोष्टींमधून पुढचा टप्पा निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो? समन्वय, सिंथेसिस. त्या सिंथेसिस मध्ये दोन गोष्टी असतात, वादही असतो, प्रतिवादही असतो, आणि दोन्ही गोष्टी मिळून काय बनतो? संवाद किंवा समन्वय बनतो. याला काय म्हटलं यांनी? दोन विरोधाभासी प्रक्रिया म्हटल्या, ज्याच्यामुळे इतिहासाची काय होतो? इतिहासाचा विकास होतो, असं कोणी म्हटलं? हेगेलने. म्हणजे हेगेलने काय म्हटलं? विचारांचा विरोधाभास असतो आणि दोन विचारांच्या विरोधाभासामुळे इतिहास पुढे पुढे जातो. तर मार्क्स यांनी ही जी द्वंद्ववादाची पद्धत होती, द्वंद्वात्मक वाद जो पद्धत होती, तर ती त्यांनी स्वीकारली. परंतु ते काय बोलले की इतिहासाला कल्पना, आयडिया चालना देतात, ह्याचा हेगेलचा विचार होता, परंतु त्यांनी नाकारला. म्हणजे हेगेल काय म्हणायचे की इतिहासाला चालना देणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे कल्पना, ती आहे विचार, तो आहे आयडिया. ह्या गोष्टी इतिहासाला काय देतात? चालना देतात. तर ह्या गोष्टी कार्ल मार्क्सने नाकारल्या आणि कार्ल मार्क्सने काय सांगितलं की भौतिक आणि आर्थिक शक्ती ज्या आहेत तर त्या इतिहासाला चालना देतात. म्हणजे ज्या भौतिक आणि आर्थिक गोष्टी आहेत तर त्या इतिहासाला आपला विकास करण्यासाठी काय देतात? चालना देतात, ना की कल्पना. तर पहिली गोष्ट की द्वंद्ववाद तर स्वीकारला कार्ल मार्क्सने, परंतु कार्ल मार्क्सने कोणता द्वंद्ववाद स्वीकारला? तर भौतिक आणि आर्थिक शक्ती. म्हणजे काय? भौतिकवादी हा जो द्वंद्ववाद होता तर तो कार्ल मार्क्स यांनी स्वीकारला. दुसरा, आता जो भौतिकवाद आहे, ठीक आहे, द्वंद्ववाद आला, द्वंद्ववाद त्यांनी कुठून घेतला? हेगेल कडून घेतला. आता जो भौतिकवाद आहे, ऐतिहासिक भौतिकवादामध्ये जो भौतिकवाद जो आहे तर तो कुठून आला? तर जो फ्युअरबक होता, फायरबाग किंवा मग फ्युअरबक आपण त्याला म्हणतो, तर फ्युअरबक यांनी धर्मावरती टीका केली आणि त्यांनी काय सांगितलं की जे भौतिक जग आहे तर ते आध्यात्मिक कल्पनांपेक्षा काय आहे? अधिक महत्वाचे आहे. म्हणजे आपलं जे भौतिक जग जे आहे, जे की आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसते, तर ते धर्मामध्ये सांगितलेल्या ज्या आध्यात्मिक कल्पना आहेत तर त्या आध्यात्मिक कल्पनांपेक्षा कसं आहे? श्रेष्ठ आहे, अधिक महत्वाचं आहे, असं कोणी सांगितलं? फ्युअरबकने सांगितलं. तर मार्क्स यांनी काय केलं की जी फ्युअरबकची भौतिकवादाची संकल्पना होती तर त्यांनी स्वीकारली, परंतु ज्या प्रकारे फ्युअरबक म्हणत होते की मानवी कृती म्हणून समाजामध्ये बदल घडतो, हे त्यांनी नाकारलं. ते काय बोलले? म्हणजे काय? फ्युअरबक यांनी काय सांगितलं? फ्युअरबक काय नाकारतात? फ्युअरबक यांनी काय स्पष्ट केले नाही? तर मानवी कृती म्हणून समाजात बदल घडतो हे स्पष्ट केले नाही. कोणी स्पष्ट केले नाही? फ्युअरबकने स्पष्ट केले नाही. तर भौतिकवादाची जी संकल्पना आहे तर ती कोणी भौतिकवादाची संकल्पना जी आहे तर ते कार्ल मार्क्स यांनी कोणाकडून घेतली? फ्युअरबक कडून घेतली. आता तिसरा प्रभाव, जे ब्रिटिश अभिजात अर्थशास्त्रज्ञ होते जसे की ऍडम स्मिथ झाले, डेव्हिड रिकार्डो झाले, तर यांचाही प्रभाव कार्ल मार्क्स यांच्यावरती पडलेला आहे. तर हे जे अर्थशास्त्रज्ञ होते तर त्यांनी उत्पादन, श्रम, मूल्य यांचे स्पष्टीकरण दिले होते. तर मार्क्स यांनी त्यांच्या अनेक आर्थिक संकल्पना स्वीकारल्या, मात्र भांडवलशाही ही कामगारांचे शोषण करते असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणजे काय? कार्ल मार्क्स यांनी ऍडम स्मिथ आणि रिकार्डो यांच्या काही थेअरी ज्या आहेत, उत्पादन, श्रम, मूल्य, ह्या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या, परंतु त्यांनी काय ऍड केलं त्याच्यामध्ये की भांडवलशाही जी आहे तर ती भांडवलशाही कामगारांचे शोषण करते, असं प्रतिपादन कोणी केलं? मार्क्स यांनी केलं. पुढचा प्रभाव फ्रेंच समाजवादी विचारवंत. तर जे प्रारंभीचे जे समाजवादी विचारवंत होते तर त्यांनी भांडवलशाहीवर टीका केली आणि जे अधिक समानतेवर आधारित समाजाची त्यांनी कल्पना मांडली होती. म्हणजे प्रारंभीचे जे समाजवादी विचारवंत होते जे की फ्रेंच राज्यक्रांती म्हणून उदयाला आले होते तर त्यांनी काय म्हटलं की भांडवलशाहीवरती त्यांनी टीका केली आणि ते काय बोलले की अधिक समानतेवर आधारित
समाज असला पाहिजे, अधिक समानतेवर आधारित समाज असला पाहिजे, अशी मांडणी त्यांनी केली. तर मार्क्स यांनी कामगारांविषयीची त्यांची भूमिका मान्य केली. म्हणजे काय, मार्क्स यांनी जे समाजवादी विचारवंत होते तर ते कामगारांविषयी ज्या गोष्टी मांडायचे, ज्या भूमिका मांडायचे, तर त्या कार्ल मार्क्स यांनी मान्य केल्या. परंतु समाजवाद जो आहे तर तो नैतिक आदर्शावर नव्हे. म्हणजे काय, समाजवाद जो आहे तर तो नैतिक आदर्शांवर नाही तर वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित असला पाहिजे. म्हणजे काय, समाजवाद जो आहे, कार्ल मार्क्स काय म्हणतात की समाजवाद जो आहे तर तो नैतिक आदर्शांपेक्षा कशावरती आधारित असला पाहिजे, वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित असला पाहिजे, ना की नैतिक आदर्शांवरती आधारित असला पाहिजे. तर अशा प्रकारे या 4 गोष्टींचा प्रभाव कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या संकल्पना घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. तर याच्यातून आपल्याला काय दिसते की कार्ल मार्क्स याच्यामध्ये जो द्वंद्ववाद आहे किंवा मग ऐतिहासिक जो शब्द आलेला आहे किंवा द्वंद्ववाद जो आलेला आहे तर तो कुठून आला, हेगेल यांच्या विचारांमधून आला. आणि तो भौतिकवाद आहे तर तो कुठून आला, फ्युअरबर्ग यांच्या विचारांमधून आलेला आहे. तर याच्यातून आपल्याला दिसते ऐतिहासिक भौतिकवाद किंवा द्वंद्वात्मक भौतिकवाद ही संकल्पना स्पष्ट झाली कुठून आली. आता ऐतिहासिक भौतिकवादाची व्याख्या बघू आपण. तर ऐतिहासिक भौतिकवाद असा सिद्धांत आहे की समाजाची आर्थिक रचना, ज्याला की आपण काय म्हणतो अधोसंरचना, बेसिक स्ट्रक्चर. तर समाजाची जी आर्थिक रचना आहे, म्हणजे काय आर्थिक रचना म्हणजे काय, लोक जे असतात तर ते वस्तूंचे उत्पादन आणि वितरण कसे करतात, ही जी आहे म्हणजे काय समाजाची जी आर्थिक रचना असते तर ती समाजातील जे राजकीय, कायदेशीर, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था असतात तर त्यांना काय करतात, निश्चित करते. म्हणजे काय, ते काय म्हणतात, समाजाची जी आर्थिक संरचना आहे तर ती आर्थिक संरचना समाजाचे राजकीय पैलू, कायदेशीर पैलू, सांस्कृतिक पैलू किंवा म्हणजे इतर सामाजिक संस्था आहेत तर त्यांना काय करते, नियंत्रित करते, त्यांना काय करते, निश्चित करते. म्हणजे काय, अधोसंरचना जी आहे, अधोसंरचना म्हणजे काय की जी आर्थिक रचना आहे समाजाची तर ती आर्थिक रचना काय निर्माण करते, कशाला घडवते, कशाला प्रभावित करते, तर समाजाच्या अधिसंरचनेला. ही अधिसंरचनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, राजकीय पैलू, कायदेशीर पैलू, सांस्कृतिक पैलू किंवा म्हणजे इतर सामाजिक संस्था आहेत तर ह्या गोष्टी कुठे येतात, अधिसंरचनेमध्ये येतात. आणि अधिसंरचना कोण घडवते, अधोसंरचना घडवते. कोण घडवते, अधोसंरचना. अधोसंरचना म्हणजे कोणती गोष्ट, समाजाची आर्थिक संरचना. आता सोप्या शब्दामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय, लोक आपल्या जीवनावश्यक गरजांचे उत्पादन ज्या पद्धतीने करतात त्यावर समाजातील इतर सर्व पैलू अवलंबून असतात. म्हणजे काय की लोक जे असतात, समाजातील लोक, तर ते आपल्याला जीवनावश्यक ज्या गरजा आहेत तर त्यांचे उत्पादन कोणत्या पद्धतीने करतात या पद्धतीवर काय अवलंबून असते, त्या समाजातील इतर सर्व पैलू अवलंबून असतात. म्हणजे काय, अधिसंरचना, अधोसंरचना. अधोसंरचना ठरवते की समाजाची अधिसंरचना कशी असेल. तर मार्क्स काय म्हणतो की इतिहास म्हणजे बदलणाऱ्या आर्थिक व्यवस्थांचा आणि विविध सामाजिक वर्गांमधील संघर्षांचा इतिहास होय. म्हणजे ते काय म्हणतात, इतिहासाची काय व्याख्या दिली त्यांनी, इतिहास म्हणजे काय, जे बदलणारे आर्थिक व्यवस्था आहे, म्हणजे जी आर्थिक व्यवस्था बदलत आलेली आहे, जसं की साम्यवादी, मग समाजवादी, नंतर भांडवलशाही, मग नंतर साम्यवादी, समाजवादी, ही जी काय बदलली आहे, आर्थिक व्यवस्था बदललेली आहे. तर इतिहास म्हणजे काय आहे की बदलणाऱ्या आर्थिक व्यवस्थांचा आणि विविध सामाजिक वर्गांमधील संघर्षांचा. म्हणजे काय, समाजामध्ये जे विविध वर्ग असतात तर त्या दोन वर्गांमध्ये, परस्पर विरोधी वर्गांमध्ये जो संघर्ष झालेला आहे तर त्याला ते काय म्हणतात, इतिहास म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. पहिली की बदलणारी आर्थिक व्यवस्था आणि दुसरी कोणती की विविध सामाजिक वर्ग जे आहेत तर त्याच्यामध्ये काय झाला, संघर्ष झाला. तर ह्या दोन्ही गोष्टी कशामध्ये येतात, इतिहासामध्ये येतात. याला त्यांनी काय म्हटलं, ऐतिहासिक भौतिकवाद. हे समजलं एवढं. आता हे जी ऐतिहासिक भौतिकवाद ही संज्ञेचा अर्थ काय आहे नेमका बघा. ऐतिहासिक म्हणजे काय की हा समाजाचा इतिहासाच्या माध्यमातून विकास कसा होतो याचा अभ्यास करतो. म्हणजे काय, ऐतिहासिक का म्हटलं जाते की समाजाचा जो विकास झालेला आहे तर तो कशाच्या माध्यमातून झालेला आहे असं म्हणतात ते, इतिहासाच्या माध्यमातून. म्हणजे समाजाचा विकास जो आहे तर तो इतिहासाच्या माध्यमातून झालेला आहे याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तर मार्क्सचा विश्वास काय होता की समाज स्थिर नसून तर तो काय करतो, सतत बदलत असतो. म्हणजे काय, ऐतिहासिक त्यांनी काय म्हटलं
कारण की समाजाचा जो विकास झालेला आहे तर तो विकास त्यांनी कसा अभ्यासला, तर इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी अभ्यासला. त्याच्यामुळे ते काय म्हणतात की ऐतिहासिक ही जी कन्सेप्ट आहे ऐतिहासिक म्हणतात त्याला ते. आणि भौतिकवाद म्हणजे काय? भौतिकवाद म्हणजे भौतिक जीवन, जसं की अन्न, निवारा, वस्त्र, तंत्रज्ञान, मालमत्ता, उत्पादन, हे सर्व जे आहे घटक आहेत हे समाज घडवण्यात कल्पना किंवा श्रद्धा यांच्यापेक्षा अधिक महत्वाचे असतात. म्हणजे काय? समाजाला घडवण्यामध्ये सर्वात महत्वाची कोणती गोष्ट असेल तर ते कार्ल मार्क्स यांच्यानुसार कोणती आहे? भौतिक जीवन. भौतिक जीवन यालाच आपण काय म्हणतो? भौतिकवाद. म्हणजे काय? समाज जो बदलत आलेला आहे, समाज जो घडत आलेला आहे टप्प्याटप्प्याने, तर तो टप्प्याटप्प्याने समाज घडवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावलेली आहे? तर भौतिक जीवनाने बजावलेली आहे. म्हणून त्यांनी भौतिकवाद म्हटलेला आहे. तर ज्या तत्वज्ञांनी कल्पना समाज बदलतात असे म्हटले त्यांच्यापेक्षा कार्ल मार्क्स यांनी काय म्हटलं? वेगळं मत मांडलं. म्हणजे काय? हेगेल काय म्हणत होते की विचार काय करतात? समाजाला बदलवतात. म्हणजे दोन परस्पर विरोधी विचार येतात आणि ते समाजाला बदलवतात. परंतु कार्ल मार्क्स यांनी हे नाकारलं आणि कार्ल मार्क्स काय बोलले की समाजाची जी भौतिक जीवन असते, समाजाची जी भौतिक संरचना असते, आर्थिक संरचना असते, तर ही समाजाला बदलवते, समाजाला इतिहासामध्ये बदलवते असं त्यांनी मानलं. कार्ल मार्क्स काय म्हणतात की माणसाला तत्वज्ञान, धर्म, राजकारणाचा विचार करण्यापूर्वी अन्नाची गरज असते. म्हणजे काय? त्यांचं काय म्हणणं आहे की माणसाला तत्वज्ञान असो, धर्म असो किंवा राजकारण असो, यांच्या अगोदर कोणती गोष्ट येत असेल तर ते आहे अन्न. म्हणजे काय? माणसाला खाण्यासाठी काहीतरी असेल तेव्हाच माणसाचं डोकं चालणार आहे. म्हणजे काय? सर्वप्रथम माणसाला कशाची गरज असते? अन्नाची गरज असते. आणि अन्नाची गरज पूर्ण झाल्यावरच तो व्यक्ती तत्वज्ञान, धर्म, राजकारण ह्या दुसऱ्या गोष्टींवरती भर देऊ शकतो. म्हणून काय? ऐतिहासिक का? कारण की समाजाचा विकास हे कशाच्या माध्यमातून अभ्यासत आहे? इतिहासाच्या माध्यमातून अभ्यासत आहे. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं त्यांनी? ऐतिहासिक. आणि भौतिकवाद का? तर ते काय म्हणतात? समाज घडवण्यामध्ये कल्पनांपेक्षा काय महत्वाची भूमिका बजावते? भौतिक जीवन महत्वाची भूमिका बजावते. म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं? भौतिकवाद. म्हणून ही जी थिअरी आहे ऐतिहासिक भौतिकवाद असं त्याला नाव दिलेलं आहे. आता पुढचं, हे जे ऐतिहासिक भौतिकवाद होता तर त्याचं मूलभूत तत्व काय आहे? तर कार्ल मार्क्स काय म्हणतात की आधी आर्थिक परिस्थिती येते, मग आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सामाजिक संस्था, राजकीय व्यवस्था, धर्म, कायदे, विचार या सर्व गोष्टींना काय करते? घडवत असते. म्हणजे काय? खाली सर्वात अगोदर काय येते? आर्थिक परिस्थिती. म्हणजे जेव्हा आपण घर बांधतो किंवा घर बांधताना आपण सर्वप्रथम काय करतो? पाया बांधतो. तर त्या पायाला त्यांनी काय म्हटलं ना? अधो संरचना. अधो संरचनेमध्ये कोणती गोष्ट येते? आर्थिक परिस्थिती. आणि हा जो पाया आहे तर ह्या पायावरती जी इमारत उभी राहिलेली आहे तर त्या इमारतीमध्ये कोणकोणते घटक आलेले आहेत? तर त्याच्यामध्ये सामाजिक संस्था, राजकीय व्यवस्था, धर्म, कायदे, विचार या सर्व गोष्टी कशावर आधारलेल्या आहेत? अधो संरचनेवर, आर्थिक परिस्थितीवर आधारलेल्या आहेत. तर बघा, हे जे आहे सामाजिक संस्था, राजकीय व्यवस्था, धर्म, कायदे, विचार या सर्वांची सुरुवात लोक संपत्तीचे उत्पादन कसे करतात यापासून होते. म्हणजे काय? जे लोक आहेत तर ते संपत्तीचे उत्पादन कसे करतात यापासून कशी सुरुवात होते? सामाजिक संस्थांची, राजकीय व्यवस्थेची, धर्माची, कायद्याची, विचाराची, आर्थिक परिस्थितीची, याची सर्वांची सुरुवात कुठून होते? तर लोक संपत्तीचे उत्पादन कसे करतात, संपत्तीचे उत्पादन कसे करतात यापासून सुरुवात होते. उदाहरणार्थ, जर शेती हे मुख्य उत्पादनाचे साधन असेल तर समाजामध्ये जमीनदार आणि शेतकरी अशी रचना निर्माण. म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतात की समाजामध्ये लोक जे असतात, समाजातील लोक संपत्तीचे, त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे उत्पादन कोणत्या पद्धतीने करतात, उत्पादन कसे निर्माण करतात, संपत्ती कशी निर्माण करतात याच्यावर आधारित समाजामध्ये सामाजिक संस्था निर्माण होतात, राजकीय व्यवस्था निर्माण होते, धर्म, कायदे, विचार या सर्व गोष्टी निर्माण होतात. तिने उदाहरण काय दिलं की जर शेती हे जर का समाजामध्ये उत्पादनाचे मुख्य साधन असेल तर मग समाजामध्ये कोणते दोन वर्ग निर्माण होतील, कोणती राजकीय व्यवस्था निर्माण होईल? तर जमीनदार आणि शेतकरी अशी काय होईल? व्यवस्था, संरचना निर्माण होईल. म्हणजे काय? उत्पादनाचे साधन काय आहे? शेती. उत्पादनाचे साधन शेती असल्यामुळे तिथं कोणते वर्ग निर्माण होणार आहेत? जमीनदार आणि शेतकरी वर्ग निर्माण आहेत. जमीनदार आणि शेतकरी वर्ग. दुसरं उदाहरण, जर कारखाने प्रमुख असतील, म्हणजे काय? कारखाने म्हणजे जसं भांडवलशाही नसते, जर का कारखाना हा उत्पादनाचे साधन असेल तर त्या समाजामध्ये कोणते वर्ग निर्माण होतील? भांडवलदार आणि कामगार वर्ग निर्माण होतील. या समाजामध्ये जमीनदार आणि शेतकरी वर्ग निर्माण होणार
नाही. का? कारण की या समाजामध्ये काय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत? कारखाने, भांडवलशाही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. म्हणून कार्ल मार्क्स यांचं मूलभूत तत्व काय होतं की आर्थिक परिस्थिती समाजाची काय करते, समाजाची जे राजकीय व्यवस्था आहे, सामाजिक संस्था आहेत, धर्म आहेत, कायदे आहेत, विचार आहेत किंवा इतरही अनेक घटक आहेत, अनेक पैलू आहेत, तर या सर्वांना घडवण्यामध्ये सर्वात महत्वाची मोलाची भूमिका कोणती गोष्ट घडवते, कोणती गोष्ट बजावते, तर ती आहे आर्थिक परिस्थिती, भौतिक परिस्थिती. हे काय होतं मुख्य तत्व. आता ऐतिहासिक भौतिकवादाचे काय मुख्य घटक आहेत? तर पहिला उत्पादनाच्या शक्ती, फोर्सेस ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाच्या शक्ती म्हणजे काय? वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या सर्व गोष्टी असतात. म्हणजे काय? एखादी वस्तू जर का आपल्याला उत्पादित करायची आहे तर ते एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपण वापरू, याला आपण काय म्हणतो? उत्पादनाच्या शक्ती म्हणू. तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? नैसर्गिक संसाधने, जमीन, यंत्रे, तंत्रज्ञान, कारखाने झाले, साधने, मानवी श्रम, वैज्ञानिक ज्ञान, या सर्व गोष्टींचा वापर आपण एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी, एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर करतो. उदाहरणार्थ जे पाषाण युग होतं आपलं, तर त्या पाषाण युगामध्ये उत्पादन तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरत होते ते लोक? दगडी साधने. शिकार करण्याचे ज्या लोकांना काय होते? कौशल्य होते. तर त्याच प्रकारे औद्योगिक क्रांती झाली, तर त्याच्यामध्ये औद्योगिक क्रांतीमध्ये औद्योगिक काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या? वाफेचे इंजिन, कारखाने, यंत्रसामग्री, ह्या गोष्टी आल्या. तिसरं, आज आपण काय आज आपल्या समाजामध्ये उत्पादन करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी वापरल्या जातात? तर AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक झालं, रोबोटिक्स झालं. तर हे सर्व काय आहेत? समाजामध्ये उत्पादन करण्याचे काय आहे? साधन आहेत. त्याला आपण काय म्हणतो? उत्पादनाच्या शक्ती म्हणतात. जेव्हा उत्पादनाच्या शक्तीमध्ये सुधारणा होते तेव्हा समाज बदलतो. म्हणजे कार्ल मार्क्स काय म्हणतात की समाजामध्ये बदल कसा होतो? तर समाजामध्ये बदल अशा प्रकारे होतो की जेव्हा समाजामध्ये उत्पादन करण्यासाठी ज्या शक्ती, उत्पादन करण्यासाठी जी साधने वापरली जातात, या साधनांमध्ये जेव्हा सुधारणा होते, या साधनांमध्ये जेव्हा बदल होतो, तर तेव्हा समाजामध्ये काय होतो? बदल घडतो. असं कोणी सांगितलं? कार्ल मार्क्स यांनी. उदाहरणार्थ पाषाण युगामध्ये दगडी साधनं होते, शिकार करण्याचे कौशल्य होते. याच्यामध्ये काय झालं? ह्या साधनांमध्ये काय झालं? सुधार झाली. आणि त्या सुधार कशी झाली? की वाफेचे इंजिन आले, कारखाने आले, यंत्रसामग्री आली. हे काय झालं? उत्पादनाच्या साधनांमध्ये, उत्पादनाच्या शक्तीमध्ये काय झाल्या? सुधारणा झाल्या. त्याच्यामुळे समाज जो आहे तो पाषाण युगापासून कुठे आला? औद्योगिक समाजामध्ये. अशा प्रकारे काय होतो? समाज बदलतो. म्हणजे ते काय म्हणतात की जेव्हा उत्पादनाच्या शक्तीमध्ये सुधारणा होते तेव्हा समाज बदलतो. हे काय याला म्हणतात? ते उत्पादनाच्या शक्ती. दुसरा घटक उत्पादन संबंध, रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे काय? की उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान लोकांमध्ये निर्माण होणारे संबंध. म्हणजे काय? की जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं जाते, तर उत्पादन करताना जी प्रक्रिया, म्हणजे उत्पादनाची जी प्रक्रिया घडते एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी, तर त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जे कामगार आहेत, तर ते कामगार एकमेकांशी जे संबंध निर्माण करतात त्याला ते काय म्हणतात? उत्पादन संबंध म्हणतात. म्हणजे काय? मालकी कोणाची आहे, काम कोण करत आहे, नियंत्रण कोणाचे आहे, नफा कोणाला मिळतो आहे, हे सर्व जे घटक आहेत. म्हणजे काय? मालकी कोणाची आहे? एक व्यक्ती आहे. काम कोण करतोय? एक व्यक्ती काम करतोय. नियंत्रण कोणाचे आहे? एका व्यक्तीचं नियंत्रण आहे. नफा कोणाला मिळेल? एका व्यक्तीला नफा मिळेल. म्हणजे काय? जेव्हा उत्पादनाची प्रक्रिया घडते तेव्हा लोकांमध्ये निर्माण होणारे जे संबंध असतात त्या संबंधांना आपण काय म्हणतो? उत्पादन संबंध. उदाहरणार्थ काय? तर भांडवलशाहीमध्ये कारखान्याचा मालक उत्पादन साधनांचा कोण असतो? मालक असतो. कामगार आपले श्रम विकतो, मालक नफा कमवतो. म्हणजे काय? उत्पादन संबंध म्हणजे काय? की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये, उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान लोकांमध्ये जे संबंध निर्माण होतात त्या संबंधाला आपण काय म्हणतो? उत्पादन संबंध म्हणतो. तिसरं उत्पादन पद्धती, मोड ऑफ प्रोडक्शन. ही खालील दोन गोष्टींचे एकत्रित स्वरूप आहे. कोणकोणत्या दोन गोष्टींचे एकत्रित स्वरूप आहे उत्पादन पद्धती? पहिलं उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादनाचे संबंध. आपण वरती बघितला उत्पादनाची शक्ती अधिक उत्पादनाचे संबंध, ह्या दोन गोष्टी मिळून कोणती गोष्ट बनते? उत्पादन पद्धती. म्हणजे काय? ही प्रत्येक समाजाची मूलभूत रचना असते. उत्पादन पद्धती जी आहे तर ती प्रत्येक समाजाची एक मूलभूत संरचना आहे. आणि ती उत्पादन पद्धती कशी बनते? उत्पादनाची शक्ती अधिक उत्पादन संबंध, या दोन गोष्टींचा जेव्हा आपण एकत्रीकरण करतो तर तिथून काय बनते? उत्पादन पद्धती म्हणते. उदाहरणार्थ भांडवलशाही समाजामध्ये उत्पादनाची शक्ती कोणत्या कोणत्या आहेत?
कारखाने आहे, यंत्रे आहे, श्रम आहे. आणि उत्पादन संबंध कसे आहे, भांडवलदार कारखान्यांचे मालक आहेत आणि कामगार आपले श्रम विकतात. हे काय आहे, उत्पादन संबंध. म्हणजे काय, भांडवलदार मालक आहे आणि कामगार कोण आहेत, त्यांचे श्रम विकतायत ते. या दोन्हींच्या संयोगामधून भांडवलशाही उत्पादन पद्धती निर्माण झाली. म्हणजे काय, उत्पादन पद्धती जर का आपल्याला भांडवलशाही उत्पादन पद्धती जर का निर्माण करायची आहे तर त्याच्यासाठी दोन गोष्टी लागतील. पहिला, उत्पादनाची शक्ती. तर उत्पादनाची शक्ती म्हणजे काय, उत्पादन करण्यासाठी कोणती साधने वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये कारखाने, यंत्रे, श्रम. आणि दुसरी गोष्ट कोणती लागेल, उत्पादन संबंध. उत्पादन संबंधामध्ये कोणाकोणाचे संबंध असतील, भांडवलदार आणि कामगार, या दोघांचे काय आहे, उत्पादन संबंध. या दोघांमधून उत्पादन संबंध आणि उत्पादन शक्ती या दोघांच्या एकत्रीकरणामधून कोणती पद्धत आली, भांडवलशाही उत्पादन पद्धत उदयाला आली. म्हणजे काय, उत्पादनाची पद्धत दोन गोष्टींचं एकत्रित स्वरूप असते. त्या समाजामधल्या उत्पादनाची शक्ती, उत्पादनाची साधने कशी आहेत, अधिक त्या समाजामध्ये उत्पादनाचे संबंध कसे आहेत, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा समाजाची उत्पादन पद्धती बदलते किंवा उत्पादन पद्धती तयार होते. चौथा घटक, अधोसंरचना आणि अधिसंरचना. आपण हे बघितलेलं आहे. अधोसंरचना म्हणजे काय, बेस. बेस म्हणजे काय, जो पाया असतो आपला, त्याला काय म्हणतो आपण, अधोसंरचना. आणि अधिसंरचना म्हणजे काय, हे कशाच्या अधीन आहे, अधोसंरचनेच्या अधीन आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अधिसंरचना म्हणतो. तर मार्क्स सर्वात प्रसिद्ध सिद्धांतापैकी एक म्हणजे काय बघा, आर्थिक अधोसंरचना. म्हणजे काय, यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, उत्पादनाची साधने, मालकी हक्क, श्रम, उत्पादन व्यवस्था. म्हणजे काय, ज्या आर्थिक गोष्टी असतात तर त्या आर्थिक गोष्टी कुठं असतात, इकॉनॉमिक बेसमध्ये, आर्थिक अधोसंरचनेमध्ये. म्हणजे जो पाया असतो समाजाचा, ह्या पायाला आपण काय म्हणतो, अधोसंरचना. ह्या अधोसंरचनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, उत्पादनाची साधने येतात. उत्पादनाच्या साधनांमध्ये मालकी हक्क कोणाचा आहे, श्रम कोण देते आहे, उत्पादन व्यवस्था कशी आहे, या सर्व गोष्टी कोणत्या याच्यामध्ये येतात, अधोसंरचनेमध्ये. याला आपण काय म्हणतो, आर्थिक पायाभूत रचना. आणि या अधोसंरचनेवरती कोणती गोष्ट घडलेली असते, कोणती गोष्ट अवलंबून असते, ती आहे अधिसंरचना. म्हणजे काय, ही जी असते अधिसंरचना ती आर्थिक आधार रचनेवर आधारलेली असते. म्हणजे काय, अधोसंरचनेवर अधिसंरचना आधारलेली असते. या अधिसंरचनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, शासन झालं, कायदा झालं, धर्म झालं, शिक्षण, कुटुंब, प्रसार माध्यमे, संस्कृती, नैतिकता, राजकारण, हे सर्व जे घटक आहेत. म्हणजे काय, आर्थिक घटक सोडून बाकी सर्व जे घटक आहेत समाजामधील, तर बाकी सर्व समाजातील घटक कोणत्या श्रेणीमध्ये येतात, ते येतात अधिसंरचना. म्हणजे काय, समाजाची अधिसंरचना समाजाची अधोसंरचना समाजाची अधिसंरचना घडवते. हे काय आहे, अधिसंरचना. आणि हे काय आहे, अधोसंरचना. म्हणजे अधोसंरचना सांगते की अधिसंरचना कशी असेल. आता मार्क्स यांनी काय युक्तिवाद केला की आर्थिक अधिसंरचनेला आकार देते. म्हणजे जे अधोसंरचना असते, आर्थिक अधोसंरचना, ती अधिसंरचनेला आकार देते. उदाहरण, भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण करते. भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण करते. काय निर्माण करते, भांडवलशाही कायदे, भांडवलशाही शिक्षण व्यवस्था, भांडवलशाही राजकीय व्यवस्था. बघा ना तुम्ही, जर का भांडवलशाही असेल तर त्या भांडवलशाहीमध्ये, भांडवलशाही काय आहे, एक आर्थिक व्यवस्था आहे, आर्थिक उत्पादन पद्धत आहे. तर ती आर्थिक उत्पादन पद्धत जर का भांडवलशाही असेल तर त्या समाजामधले जे शिक्षण आहे, राजकीय कायदे आहेत किंवा राजकीय व्यवस्था आहे, तर ती सुद्धा भांडवलशाहीवर आधारलेली असेल. असं असेल का की समाजामध्ये भांडवलशाही आहे परंतु समाजातील कायदे, समाजातील शिक्षण साम्यवादी आहे किंवा समाजवादी आहे, असं असेल का, नसेल. म्हणजे काय की समाजाची जी आर्थिक अधोसंरचना असते तर ती समाजाच्या अधिसंरचनेला काय करते, घडवत असते, प्रभावित करत असते. आता बघा, पाचवा घटक, वर्ग संघर्ष. आणि चार झाले अधोसंरचना, अधिसंरचना. पाचवा, वर्ग संघर्ष. हा ऐतिहासिक भौतिकवादाचा काय आहे, केंद्रबिंदू आहे. मार्क्सने काय लिहिले की आजपर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्व समाजांचा जो इतिहास आहे तर तो कशाचा इतिहास आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे मार्क्स काय म्हणतात की आजपर्यंत जेवढेही समाज अस्तित्वामध्ये होते तर त्या सर्व समाजांचा इतिहास जो आहे तर तो वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे प्रत्येक समाजामध्ये दोन परस्पर विरोधी वर्ग होते आणि दोन परस्पर विरोधी वर्गांमुळे समाजामध्ये काय होत होता, वर्ग संघर्ष निर्माण होत होता.
तर ते काय म्हणतात की प्रत्येक समाजामध्ये दोन प्रमुख वर्ग असतात. एक वर्ग जो की उत्पादन साधनांचा कोण असतो, मालक असतो, आणि दुसरा वर्ग तो काय करतो, श्रम करतो. तर या दोन्ही वर्गांचे हितसंबंध जे असतात तर ते कसे असतात, परस्पर विरोधी असतात. यामुळे तो दोघांमध्ये काय निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, वर्ग संघर्ष म्हटलेला आहे. उदाहरणार्थ गुलाम समाजामध्ये दोन वर्ग होते, मालक आणि गुलाम. या दोघांमध्ये काय झालं, संघर्ष झाला, आणि त्या संघर्षामधून पुढची समाज व्यवस्था निर्माण झाली, कोणती, सरंजामशाही. मग सरंजामशाहीमध्ये सुद्धा दोन परस्पर विरोधी वर्ग निर्माण झाले, जमीनदार आणि वेठबिगार, गुलाम. तर हे काय झाले, याच्यामध्ये सुद्धा दोन परस्पर विरोधी वर्ग निर्माण झाले. त्याच्यामध्ये तिसरी उत्पादन पद्धती निर्माण झाली, ती होती भांडवलशाही. परंतु मार्क्स काय म्हणतात, भांडवलशाहीमध्ये सुद्धा दोन परस्पर विरोधी वर्ग अस्तित्वामध्ये आले. कोणते कोणते, भांडवलदार आणि कामगार, ज्याला आपण बुर्जुआ आणि सर्वहारा वर्ग, सर्वहारा, आणि हे कोणता, बुर्जुआ वर्ग आणि सर्वहारा वर्ग. ह्या दोघी काय आहे, परस्पर विरोधी आहेत. त्याच्यामुळे या दोघांमध्ये काय होईल, संघर्ष होईल, वर्ग संघर्ष होईल, आणि समाजामध्ये काय होईल, क्रांती घडेल. याच्या म्हणतात ह्या वर्ग संघर्ष सामाजिक परिवर्तन घडवून आणतो. म्हणजे मार्क्स काय म्हणतात, समाजामध्ये सामाजिक परिवर्तन कोण घडवून आणते, वर्ग संघर्ष घडवून आणतो. 6 आहे अंतर्विरोध, कॉन्ट्रडिक्शन. तर ते काय म्हणतात की प्रत्येक आर्थिक व्यवस्थेमध्ये अंतर्गत विरोधाभास असतो. जसं आपण बघितलं की भांडवलशाहीमध्ये कामगार आणि भांडवलदार यांच्यामध्ये काय आहे, विरोधाभास आहे ना. तर हे आंतरविरोध जे असतात तर ते शेवटी त्या सामाजिक व्यवस्थेचा किंवा आर्थिक व्यवस्थेचा काय करतात, नाश करतात. म्हणजे मार्क्स काय म्हणतात, उदाहरण काय दिलं त्यांनी की भांडवलशाही उत्पादन वाढवते, बरोबर आहे, परंतु कामगारांना कमी वेतन मिळते. आता बघा, भांडवलशाही काय करते, उत्पादन वाढवते, चांगली गोष्ट आहे, परंतु कामगारांना कमी वेतन देते, ही वाईट गोष्ट आहे. हे काय झालं, अंतर्विरोध झाला, विरोधाभास झाला दोघांमध्ये. याच्या परिणामी काय होणार आहे, अति उत्पादन होणार आहे, परंतु आर्थिक संकट सुद्धा येणार आहे, बेरोजगारी वाढणार आहे, कामगारांमध्ये असंतोष वाढणार आहे, आणि या सर्व दोन अंतर्विरोधी गोष्टींमुळे काय होईल, समाजामध्ये शेवटी क्रांती होईल. याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्वहारा क्रांती म्हटलेलं आहे. पुढचा घटक, सामाजिक परिवर्तन कसं होईल, सोशल चेंज. तर मार्क्स काय म्हणतात की सामाजिक परिवर्तन एका विशिष्ट क्रमाने घडते. म्हणजे ते असं म्हणताय की बाबा सामाजिक परिवर्तन असं रॅन्डमली काही घडते नाही. कार्ल मार्क्स काय म्हणतात की सामाजिक परिवर्तन जे आहे तर ते एका विशिष्ट क्रमाने घडते. आता तो क्रम करता बघा, आधी काय होते, उत्कृष्ट तंत्रज्ञान येते, मग त्याच्यामुळे काय होते, आर्थिक परिवर्तन घडते. मग त्या आर्थिक परिवर्तन झाल्यानंतर काय येतो, वर्ग संघर्ष येतो, आणि वर्ग संघर्ष झाला की दोन परस्पर विरोधी वर्ग संघर्ष करतात. त्याच्यामुळे काय होते, क्रांती होते, आणि त्या क्रांती म्हणून नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण होते, आणि नंतर नवीन समाज निर्माण होतो. आता इथं उदाहरण आहे बघा, उत्कृष्ट तंत्रज्ञान जे आहे, बरोबर. आता बघा, जे हे होते गुलामगिरीचा समाज होता, किंवा मग आपण म्हणू की शेतीचा जो समाज होता, तर बघा शेतीच्या अगोदर जे समाज होता, कोणता समाज होता, तो याचा भटकंतीचा समाज होता. त्या समाजामध्ये लोक काय करायचे, दगडी हत्यार यांचा वापर करायचे शिकारीसाठी. त्या काळामध्ये तंत्रज्ञान होतं का, नाही. परंतु नंतर लोकांकडे तंत्रज्ञान आलं, कोणतं आलं, शेती करण्याचं एक साधन, किंवा मग शेती करण्यासाठी त्यांच्याकडे काय आलं, कुऱ्हाड वगैरे आली, किंवा मग जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत शेती करण्यासाठी जे वापरतो, नांगर वगैरे, ह्या गोष्टी आल्या. म्हणजे काय आलं, उत्कृष्ट तंत्रज्ञान आलं. त्या उत्कृष्ट तंत्रज्ञान आलं, त्याच्यामुळे काय झालं, आर्थिक परिवर्तन झालं. आता लोक फक्त शिकार करू लागले का, नाही, तर लोक काय करू लागले, आता शेती करू लागले. म्हणजे काय, आर्थिक परिवर्तन झाले. परंतु जेव्हा लोक शेती करू लागले तेव्हा काही लोकांकडे शेती होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये, काही लोकांकडे शेती नव्हती. म्हणजे काय, काही लोक काय होते, काय म्हणले, शेतकरी, काही लोक काय म्हणले, गुलाम बनले, किंवा मग कामगार बनले. या दोघांमध्ये काय झाला, वर्ग संघर्ष झाला, आणि या वर्ग संघर्षामधून काय निर्माण झाली, क्रांती निर्माण झाली, आणि त्या क्रांती म्हणून नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण झाली. आणि नवीन आर्थिक व्यवस्था निर्माण झाली म्हणजे काय, नवीन समाज निर्माण झाला. हे काय आहे, एका विशिष्ट क्रमाने घडते. म्हणजे मार्क्स जे म्हणतात की सामाजिक परिवर्तन जे आहे तर ते एका विशिष्ट क्रमाने घडते, हे त्यांनी प्रूव्ह करून दिलेलं आहे. आता बघा, हे बघितलं आपण ऐतिहासिक भौतिकवादाचे घटक. कोणकोणते घटक बघितले आपण याच्यामध्ये, सर्वप्रथम उत्पादन शक्ती, म्हणजे काय, उत्पादनासाठी वापरल्या जाणारी साधने. नंतर उत्पादन संबंध, म्हणजे काय, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये किंवा कामगारांमध्ये जे संबंध निर्माण होतात तर त्या संबंधांनी काय म्हटलं, उत्पादन संबंध. तिसरं आहे उत्पादन पद्धती. उत्पादन पद्धती दोन गोष्टींमुळे निर्माण होते, एक तर उत्पादन शक्ती आणि दुसरं उत्पादन संबंध.
ह्या उत्पादन शक्ती आणि उत्पादन संबंध ह्या दोघींना तुम्ही कंबाईन केलं तर काय निर्माण होते? उत्पादन पद्धती निर्माण होते. पुढचं अधोसंरचना आणि अधिसंरचना. कार्ल मार्क्स काय म्हणतात की अधोसंरचना जी आहे म्हणजे काय, समाजाची आर्थिक संरचना जी आहे तर ती समाजाचे अधिसंरचना, समाजाची कायदे, राजकारण किंवा इतरही अनेक गोष्टी आर्थिक घटक सोडून हे कोण ठरवते? अधोसंरचना ठरवते. पुढचं काय सांगितलं त्यांनी? वर्गसंघर्ष. ते काय म्हणतात की प्रत्येक इतिहासात म्हणजे काय, इतिहासामध्ये जेवढेही समाज झालेले आहेत तर तो प्रत्येक समाजाचा इतिहास हा कशाचा इतिहास आहे? वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. म्हणजे काय, दोन परस्पर प्रत्येक समाजामध्ये, इतिहासाच्या प्रत्येक समाजामध्ये दोन परस्पर विरोधी वर्ग अस्तित्वामध्ये होते आणि दोन परस्पर विरोधी वर्ग अस्तित्वामध्ये असल्यामुळे समाजामध्ये काय निर्माण झाला? वर्ग संघर्ष निर्माण झाला. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं? अंतर्विरोध. म्हणजे काय, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक उत्पादन पद्धतीमध्ये तिच्या स्वतःमध्येच काहीतरी अंतर्विरोध असतो. त्या अंतर्विरोधामुळे ती काय होते? नाश पावते. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं? सामाजिक परिवर्तन. की सामाजिक परिवर्तन जे आहे तर ते रॅन्डमली होत नाही, तर सामाजिक परिवर्तन एका विशिष्ट क्रमाने घडते, हे त्यांनी स्पष्ट करून दिले. जे मानवी इतिहासाचे काही टप्पे सांगितलेले आहेत त्यांनी, म्हणजे कार्ल मार्क्स यांनी मानवी इतिहासाचे काही टप्पे सांगितले. कोणकोणते टप्पे सांगितले? म्हणजे मार्क्स यांनी काय केलं? इतिहासाचे काही प्रमुख टप्प्यांमध्ये काय केलं? विभाजन केलं. पहिला कोणता टप्पा होता? पहिला आदिम साम्यवाद, प्रिमिटिव्ह कम्युनिझम. याची काय वैशिष्ट्य होती की या समाजामध्ये खाजगी मालमत्ता न होती. हा समाज जो आहे तर तो कोणत्या गोष्टी करायचा? शिकार करायचा. या समाजामध्ये अन्न संकलन केलं जायचं, म्हणजे आपण जे म्हणतो की फळं वगैरे गोळा करणे, ह्या गोष्टी या समाजामध्ये केल्या जायच्या. या समाजामध्ये कोणत्याही प्रकारची असमानता नव्हती. या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. काय होता? या समाजामध्ये समानता होती. हा समाज सामाजिक वर्ग नव्हते, म्हणजे हा समाज कसा होता? वर्ग विरहित समाज होता. या समाजामध्ये कोणतेही प्रकारचे वर्ग अस्तित्वात नव्हते. उदाहरणार्थ जे प्रारंभीचे आदिवासी समाज जे आहेत तर ते या आदिम साम्यवादी समाजाचे उदाहरण आहे. दुसरा समाज कोणता होता? गुलाम समाज होता. कोणता होता? स्लेव्ह सोसायटी. तर याच्यामध्ये शेतीचा विकास झाला आणि खाजगी मालमत्ता ह्या काळामध्ये उदयाला आली. यामुळे समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले. पहिला होता गुलामांचे मालक आणि दुसरा होता गुलाम. तर उदाहरण काय याचं? प्राचीन ग्रीस आणि प्राचीन रोम समाज जो आहे तर तो गुलाम समाजाचं काय आहे? उदाहरण आहे. तिसरा समाज कोणता सांगितलं त्यांनी? सरंजामशाही, फ्युडलिझम. तर या समाजामध्ये काय होतं? जमीन ही संपत्तीचा मुख्य स्रोत बनली. म्हणजे जी जमीन असते आपली तर जमीन ही, या जमिनीला काय मानलं जाऊ लागलं? संपत्तीचा मुख्य स्रोत मानलं जाऊ लागलं. या समाजामध्ये वर्ग कोणकोणते आले? या समाजामध्ये राज्य आले, राजा, सरदार, जमीनदार, वेठबिगार, हे सर्व वर्ग या समाजामध्ये निर्माण झाले. मध्ययुगीन युरोपमध्ये ही व्यवस्था प्रमुख होती, हे माहिती आपल्याला. जे इस्टेट सिस्टीम जी आहे तर ती सरंजामशाही समाजामध्ये अस्तित्वात होती. म्हणजे युरोपमध्ये मध्ययुगीन जो युरोप होता या युरोपमध्ये, मध्ययुगीन युरोपमध्ये ही जी सरंजामशाही समाज जो आहे तर तो अस्तित्वामध्ये होता. पुढचा समाज त्यांनी काय सांगितला? भांडवलशाही, कॅपिटलिझम. तर ते काय म्हणतात की औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन पद्धतीमध्ये मोठा बदल झाला. याच्यामुळे दोन वर्ग निर्माण झाले, एक तर भांडवलदार आणि दुसरा आहे कामगार. तर या समाजामध्ये जे कारखाने आहेत तर ते कारखाने उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आणि या ठिकाणी कामगार जे असतात तर ते काय करतात? आपले श्रम विकतात आणि मालक काय करतात? नफा कमवतात. पुढचा समाज त्यांनी कोणता सांगितला? समाजवाद समाज, सोशलिझम. तर या समाजामध्ये कामगार जे आहेत तर ते काय करतात? भांडवलशाहीचा काय करतात? अंत करतात. आणि जे कारखाने असतात तर ते कोणाच्या मालकीखाली जातात? सामाजिक मालकीखाली येतात. आणि उत्पादन कशासाठी होते? सार्वजनिक हितासाठी केले जाते. आणि समाजवादी व्यवस्था निर्माण झाल्यानंतर पुढचा जो शेवटचा टप्पा येतो त्याला ते म्हणतात साम्यवाद, कम्युनिझम. म्हणजे काय? हा कोणता टप्पा आहे? अंतिम टप्पा आहे. याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? या ठिकाणी खाजगी मालमत्ता नसते, सामाजिक वर्ग या समाजामध्ये अस्तित्वात नसतात, या समाजामध्ये राज्य अस्तित्वात नाही, यामध्ये समानता असते आणि या समाजामध्ये लोकांना जेवढी गरज आहे तेवढंच उत्पादन या समाजामध्ये केलं जाते. आणि मार्क्स काय म्हणतात की मानवी विकासाचा हा कोणता टप्पा आहे? अंतिम टप्पा आहे. म्हणजे बघा त्यांनी काय केलं? आदिम साम्यवादी समाजापासून ज्या समाजाची निर्मिती झाली, कोणता समाज होता तो? पहिला आदिम साम्यवादी. तर ते काय म्हणतात की आदिम साम्यवादी समाजापासून समाजाची निर्मिती झालेली आहे आणि समाजाचा शेवट मानवी इतिहासाचा किंवा मानवी विकासाचा अंतिम टप्पा सुद्धा कोणता असेल?
साम्यवाद असे. म्हणजे त्यांनी कोणकोणते घटक सांगितले? पहिला की आदिम साम्यवाद, नंतर गुलाम समाज आला, नंतर सरंजामशाही समाज आला, नंतर भांडवलशाही समाज आला, नंतर समाजवाद आणि शेवटी साम्यवाद. आता हे जे समाज बदलले, हे समाज का बदलले? आदिम साम्यवादी समाजापासून गुलामगिरी समाज म्हणजे आदिम साम्यवादी उत्पादन पद्धतीपासून गुलामगिरीवर आधारित उत्पादन पद्धती याच्यामध्ये कशी बदलला? म्हणजे आदिम साम्यवादापासून गुलाम समाज कसा निर्माण झाला? तर याच्यामध्ये जेव्हा उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादनाचे संबंध या दोघांमध्ये जेव्हा बदल झाला, तेव्हा समाजामध्ये एक नवीन काय निर्माण झाली? उत्पादन पद्धती निर्माण झाली. बरोबर? म्हणजे काय? आता समज आदिम साम्यवादी समाजामध्ये उत्पादनाची शक्ती कोणत्या होत्या? या समाजामध्ये लोक कसे उत्पादन करायचे? शिकार करायचे, अन्न संकलन करायचे. आणि समाजात उत्पन्नाचे संबंध कसे होते? उत्पन्नाचे संबंध कसे होते? समानतेचे होते. या समाजामध्ये कोणतेही वर्ग अस्तित्वात नव्हते. परंतु जसं जसं उत्पादनाच्या शक्ती बदलल्या, आता उत्पादनाची शक्ती बदलल्या म्हणजे काय? की शेतीचा विकास झाला, आणि शेतीचा विकास झाला त्याच्यामुळे काय झालं? उत्पादनाच्या शक्ती बदलल्या, आणि शेतीचा विकास झाल्यामुळे उत्पादनाचे जे संबंध होते ते सुद्धा बदलले. समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झाले, गुलामांचे मालक आणि गुलाम. याच्यामुळे ह्या दोन उत्पादन शक्ती आणि उत्पादनाचे संबंध ह्या दोघीमध्ये बदल झाला. त्याच्यामुळे समाज आदिम साम्यवादापासून कोणत्या समाजापर्यंत गेला? गुलाम समाजामध्ये बदलला. गुलाम समाजामध्ये काय झालं? समाजाचं परिवर्तन झालं. अशा प्रकारे त्यांनी हे काय सांगितले? विकासाचे, मानवी विकासाचे टप्पे सांगितले त्यांनी, की मानवी विकास जो आहे, मानवाचा जो इतिहास आहे, विकासाचा इतिहास, तर तो कोणत्या कोणत्या टप्प्यामधून गेलेला आहे? या 6 टप्प्यामधून गेलेला आहे. आता बघा, जो समाजवाद आहे आणि कम्युनिझम साम्यवाद जो आहे, या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका? पहिला की समाजवादामध्ये मालकी कोणाची असते? तर समाजवादामध्ये मालकी, प्रमुख उद्योग हे कोणाचे असतात? सार्वजनिक आणि सामूहिक मालकीचे असतात. परंतु या समाजामध्ये खाजगी मालमत्तेला काही प्रमाणामध्ये परवानगी असू शकते. म्हणजे हा समाज जो आहे, या समाजामध्ये जे उद्योग आहेत, प्रमुख उद्योग आहेत, तर ते कोणाच्या मालकीचे असतात? सार्वजनिक आणि सामूहिक मालकीचे असतात. परंतु या समाजामध्ये खाजगी मालमत्तेला पूर्णपणे निर्बंध असतो का? पूर्णपणे बंदी असते का? तर नाही. काही प्रमाणामध्ये खाजगी मालमत्तेला परवानगी सुद्धा असू शकते. परंतु साम्यवादामध्ये जे मालकी असते, उत्पादनाची सर्व प्रमुख साधने कोणाच्या मालकीचे असतात? सामूहिक मालकीचे असतात. आणि उत्पादनाची संबंधित जे खाजगी मालकी असते, तर ती काय केली जाते? याच्यामध्ये समाप्त केली जाते. म्हणजे समाजवादामध्ये काही प्रमाणामध्ये समाजाची मालकी आणि काही प्रमाणामध्ये खाजगी लोकांची मालकी, परंतु साम्यवादामध्ये कोणाची मालकी आहे? फक्त सामूहिक मालकी आहे. कोणाची मालकी आहे? सामूहिक मालकी. या समाजामध्ये, साम्यवादामध्ये खाजगी मालकी समाप्त केली जाते. दुसरं की सरकार जो आहे, समाजवादी समाजवादामध्ये सरकार अस्तित्वात असते का? तर समाजवादामध्ये अर्थव्यवस्था चालवण्यासाठी किंवा मग त्या अर्थव्यवस्थेचे नियमन करण्यासाठी सरकारची सक्रिय भूमिका असते. म्हणजे काय? समाजवादामध्ये सरकार अस्तित्वामध्ये असते. परंतु साम्यवादामध्ये पारंपरिक सिद्धांतानुसार अंतिम उद्दिष्ट काय आहे? की राज्यविरहित समाज किंवा वर्गविरहित समाज अस्तित्वात असला पाहिजे. म्हणून काय? साम्यवादामध्ये राज्यविरहित आणि वर्गविरहित समाज अस्तित्वामध्ये असतो. साम्यवादामध्ये कोणत्याही प्रकारचे सरकार अस्तित्वात राहत नाही. पुढचं, अर्थव्यवस्था कशी असते? तर समाजवादामध्ये सार्वजनिक मालकी बरोबरच जे बाजार व्यवस्था आहे किंवा मग नियोजन आहे, प्लॅनिंग आहे, या दोघी गोष्टींचं काय केलं जातं? मिश्रण केलं जातं. याला आपण मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा म्हणू शकतो. कोणती अर्थव्यवस्था? मिश्र. म्हणजे काय? याच्यामध्ये सार्वजनिक मालकी तर आहेच, परंतु बाजार व्यवस्था किंवा मग खाजगी लोक जे आहेत, तर त्यांची सुद्धा काय आहे? मालकी आहे. म्हणून काय? समाजवादामध्ये काही प्रमाणामध्ये मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा उदयाला येते. परंतु साम्यवादामध्ये पूर्णपणे अर्थव्यवस्था कशी असते? नियोजित अर्थव्यवस्था असते, प्लॅन्ड इकॉनॉमी असते, जिथं की उत्पादन हे नफ्यासाठी केलं जात नाही, तर ते कशासाठी केलं जाते? गरजेसाठी केलं जाते. आपली गरज जेवढी आहे, आपल्या गरजेनुसार उत्पादन केलं जाते. सामाजिक वर्ग कोणते कोणते असतात? की सामाजिक वर्ग कसे असतात? समाजवादामध्ये असमानता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु याच्यामध्ये वर्ग अस्तित्वात राहू शकतात. म्हणजे काय? समाजवादामध्ये समाजवादामध्ये दोन वर्ग जे आहे परस्पर विरोधी, त्यांच्यामध्ये असमानता कमी करण्याचा प्रयत्न तर केला जातोच, परंतु या समाजवादामध्ये काही प्रमाणामध्ये दोन वर्ग अस्तित्वात असू शकतात. परंतु साम्यवादामध्ये काय म्हटलेलं आहे?
सामाजिक वर्ग पूर्णपणे नष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. म्हणजे साम्यवादामध्ये कोणताही वर्ग नसेल. समाज कसा असेल? वर्गविरहित समाज असेल. उदाहरणे कोणती आहे समाजवादाची? जे नॉर्डिक देशांमध्ये समाज लोकशाही धोरणे आहेत, तरी त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे? भांडवलशाही आहे. परंतु त्यांनी योजना कशा राबवलेल्या आहेत? कल्याणकारी योजना राबवलेल्या आहेत. म्हणजे काय? भारतामध्ये सोबत आपला भारत जो आहे तर तो कसा आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे. बरोबर. मिश्र अर्थव्यवस्था जरी असला तरी भारतामध्ये पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भारतामध्ये कल्याणकारी अर्थव्यवस्था असं काही आहे का? नाही. भारतामध्ये काय दोघांचं काय आहे? मिश्रण आहे. किंवा मग काही देश जे असतात ते जरी आर्थिक संरचना त्यांची कशी असली? भांडवलशाहीची असली तरी ते समाजवादी जी धोरणे असतात, समाजवादी म्हणजे काय? समाजाच्या हितासाठीची जी धोरणे आहेत तर ते देश राबवतात. म्हणजे जरी ते बाहेरून काय दिसत असले? भांडवलशाही दिसत असले तरी ते देश कोणती धोरणे वापरतात? समाजवादी धोरणे वापरतात. परंतु साम्यवाद म्हणजे काय? जसं की सोव्हिएत संघ होता, माओच्या काळामध्ये जो चीन होता किंवा मग क्युबा यांनी स्वतःला साम्यवादी किंवा मग साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्र त्यांना काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं. मात्र अनेक अभ्यासक काय म्हणतात की ही जी राष्ट्रे होती तर ते साम्यवादाच्या अंतिम अवस्थेपर्यंत पोहोचली नव्हती, तर समाजवाद उभा करण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे काय? जरी सोव्हिएत संघ, माओचा जो चीन होता किंवा क्युबा आहे, हे जरी स्वतःला साम्यवादी राष्ट्र म्हणत असली तरी ती पूर्णपणे साम्यवादी राष्ट्र नाही. तर ती कोणती राष्ट्रे आहेत? समाजवादी राष्ट्रे आहेत. पूर्णपणे साम्यवादी राष्ट्रे नाही. म्हणजे काय? समाजवाद आणि साम्यवाद याच्यामध्ये फरक आहे. आता बघा क्रांतीची भूमिका कशी आहे याच्यामध्ये. बघा मार्क्स काय म्हणतो? क्रांती जी आहे तर ती क्रांती ही सामाजिक परिवर्तनाची मुख्य प्रक्रिया आहे. म्हणजे समाजामध्ये सामाजिक परिवर्तन करण्यासाठी कोणती महत्वाची गोष्ट आहे? ती आहे क्रांती. म्हणजे समाजामध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणती गोष्ट कार्य करेल? ती आहे क्रांती, रिव्होल्युशन. केवळ हळूहळू होणारे सुधार नाही. म्हणजे काय? हळूहळू होणारे जे सुधार असतात त्याच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. तर समाजामध्ये जर का आपल्याला परिवर्तन करायचे असेल तर समाजामध्ये क्रांती हा एकमेव पर्याय आहे, असं कोण म्हणते? कार्ल मार्क्स म्हणतात. जेव्हा उत्पादनाच्या शक्ती विद्यमान उत्पादन संबंधांपेक्षा अधिक विकसित होतात तेव्हा काय होतो? संघर्ष वाढतो. म्हणजे काय? समाजामधल्या ज्या उत्पादनाच्या शक्ती आहेत, उत्पादनाची जी साधने आहेत तर ते उत्पादनाच्या संबंधांपेक्षा अधिक प्रमाणामध्ये काय होतात? विकसित होतात. तेव्हा समाजामध्ये संघर्ष वाढतो. म्हणजे काय? तेव्हा आता समाजामध्ये संघर्ष कधी वाढतो? जेव्हा समाजामध्ये ज्या उत्पादनाच्या शक्ती आहेत, उत्पादनाची जी साधने आहेत तर ते अधिक विकसित झाली. कशापेक्षा? समाजातल्या विद्यमान उत्पादन संबंधांपेक्षा. तेव्हा समाजामध्ये काय निर्माण झाला? संघर्ष निर्माण झाला. संघर्ष निर्माण होतो. सत्ताधारी वर्ग जुनी व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. शोषित वर्ग बदलाची मागणी करतो. म्हणजे काय? जो सत्ताधारी वर्ग असतो तर तो काय म्हणतो की आम्ही जुनी व्यवस्था टिकवून ठेवू. परंतु जो शोषित वर्ग आहे तर तो कशाची मागणी करतो? बदलाची मागणी करतो. याच्यामुळे काय होते की दोघांमध्ये काय निर्माण होतो? संघर्ष निर्माण होतो. आणि क्रांतीद्वारे नवीन उत्पादन पद्धतीची स्थापना केली जाते किंवा नवीन उत्पादनाची पद्धत जी आहे तर ती स्थापना होते. उदाहरणार्थ सरंजामशाही समाज होता, नंतर कोणत्या समाजाला? औद्योगिक क्रांती झाली, नंतर भांडवलशाही क्रांती झाली आणि नंतर भांडवलशाहीने सरंजामशाहीची जागा घेतली. म्हणजे बघा उदाहरण काय दिलं त्यांनी की सरंजामशाही समाज होता, सरंजामशाही समाज झाला, काय झालं? औद्योगिक क्रांती झाली. सरंजामशाही समाजामध्ये काय झाली? औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय? उत्पादनाची शक्ती बदलली, उत्पादनाची साधने बदलली. याच्यामुळे समाजामध्ये कोणती क्रांती झाली? भांडवलशाही क्रांती झाली. जे सरंजामशाही समाजामध्ये जे फ्युडल होते, म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की जे सरंजामशाही समाजामध्ये जे गुलाम होते किंवा म्हणजे कामगार होते तर त्यांनी काय केलं? क्रांती केली. कोणती क्रांती केली? भांडवलशाही क्रांती केली. आणि त्याच्यामधून भांडवलशाहीने कशाची जागा घेतली? सरंजामशाहीची जागा घेतली. म्हणजे काय? त्यांनी काय म्हटलं की क्रांती ही समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी काय आहे? एकमेव उपाय योजना आहे. आता भांडवलशाहीमध्ये विलगीकरण, याला आपण म्हणतो परात्मता. काय म्हणतो? परात्मता म्हणजे एलिनेशन. तर भांडवलशाहीमध्ये एलिनेशन कसं असते? परात्मता कशी असते? तर ऐतिहासिक भौतिकवाद
कामगारांच्या परात्मतीकरणाचे सुद्धा स्पष्टीकरण देतो. कामगार कोणत्या कोणत्या गोष्टीपासून परात्मा होतो, कोणत्या कोणत्या गोष्टीपासून दुरावतो. पहिलं, त्याने तयार केलेल्या वस्तूपासून, म्हणजे कामगाराने स्वतःने ज्या वस्तू तयार केल्या आहेत त्या वस्तूंपासून तो दूर जातो. दुसरं, उत्पादनाच्या प्रक्रियेपासून, म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया जी आहे तर त्या उत्पादनाच्या पूर्ण प्रक्रियेपासून तो व्यक्ती दूर राहतो. म्हणजे काय की उत्पादनाची प्रक्रिया एक व्यक्तीला पूर्ण वस्तू निर्माण करण्यात अलाउड असते का नाही. तर सपोज एखादी कार निर्माण करायची आहे तर ते कार मधले काहीतरी चाक आहे, तर एक व्यक्ती काय करेल, नुसते चाक निर्माण करेल. दुसरा व्यक्ती काय करेल, त्याचं बॉडी निर्माण करेल. तिसरा व्यक्ती काय करेल की त्याचं जे आपण म्हणतो स्टेअरिंग वगैरे तर ते निर्माण करेल. म्हणजे काय, वेगवेगळे लोक उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळी भूमिका बजावतात. म्हणजे काय, पूर्ण उत्पादनाच्या प्रक्रियेपासून एखादा जो कामगार आहे तर तो काय होतो आहे, परात्मा होतो आहे. स्वतःच्या सर्जनशील क्षमतेपासून इथं व्यक्ती स्वतःचं डोकं वापरते का नाही, तर तो काय करतो आहे, भांडवलदाराने त्याला जे काम दिलेलं आहे तर ते काम तो काम करत आहे. इथं तो स्वतःला जी गोष्ट आवडते ती गोष्ट करत नाही आहे आणि तो इतर कामगारांपासून सुद्धा दूर होतो. कारण काय आहे याच्यामध्ये की उत्पादनावर नियंत्रण मालकांचे असते. म्हणजे काय, या ठिकाणी जो कामगार असतो तो ह्या चारही गोष्टीपासून का दुरावतो, का परात्मा होतो, तर उत्पादनावर नियंत्रण कोणाचे असते, मालकांचे असते. त्यामुळे जो श्रम आहे तर तो आत्म अभिव्यक्तीचा मार्ग न राहता केवळ काय बनतो, उपजीविकेचे साधन बनतो. म्हणजे काय, उत्पादनावर नियंत्रण मालकाचे राहते, म्हणून मालक जे सांगेल, भांडवलदार जे सांगतील ते कामगार लोकांना करावं लागेल. त्याच्यामुळे श्रम जो आहे, लेबर जो आहे तर तो आपली आत्म अभिव्यक्ती याचा मार्ग राहत नाही, तर तो केवळ कशाचा मार्ग राहतो, श्रम कशाचा मार्ग राहते, उपजीविकेचे साधन म्हणते. बघ आता बघा पुढचं, ऐतिहासिक भौतिकवाद आणि आदर्शवाद या दोघांमध्ये काय फरक आहे नेमका. आता पहिला, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय, आर्थिक परिस्थिती काय घडवते, समाज घडवते असं कोण म्हणते, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणते. परंतु आदर्शवाद काय म्हणतो की समाज कोण घडवते, कल्पना विचार घडवतं. म्हणजे भौतिकवादामध्ये, ऐतिहासिक भौतिकवादामध्ये समाजाला कोण घडवते, आर्थिक परिस्थिती घडवते, अधो संरचना घडवते. परंतु आदर्शवादामध्ये समाज कोण घडवते, कल्पना विचार घडवतात. ऐतिहासिक भौतिकवादामध्ये भौतिक जीवनाला प्राधान्य दिलं जाते, परंतु आदर्शवादामध्ये कशाला प्राधान्य दिले जाते, कल्पना विचार यांना प्राधान्य दिले जाते. ऐतिहासिक भौतिकवादामध्ये उत्पादनावर अधिक भर दिला जातो, तर आदर्शवादामध्ये कशावर भर दिला जातो, तत्वज्ञान फिलॉसॉफी याच्यावरती काय दिला जातो, भर दिला जातो. ऐतिहासिक भौतिकवादामध्ये वर्ग संघर्ष इतिहासाला काय देतो, गती देतो. म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद काय म्हणतो की इतिहासाला गती देण्याचं काम कोण करते, वर्ग संघर्ष करतो. परंतु आदर्शवादामध्ये काय म्हणतात ते की इतिहासामध्ये बदल कोण घडवते, कल्पना किंवा महान विचारवंत जे आहेत तर यांच्या ज्या कल्पना असतात त्या काय करतात, इतिहास बदलतात. उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांती, नवीन यंत्रांमुळे उत्पादन क्षमता वाढली. उदाहरण दिलं यांनी बघा. आता कशा प्रकारे समाजामध्ये बदल होते ते बघा. आता औद्योगिक क्रांती, नवीन यंत्र आली, त्याच्यामुळे काय झाली, उत्पादन क्षमता वाढली, कारखान्यांचा विस्तार झाला, भांडवलदार काय झाला, अधिक श्रीमंत झाले, कामगारांचा वेतनावर अवलंबून असलेला वर्ग निर्माण झाला. म्हणजे कामगार आता कोण निर्माण झाले, कामगार म्हणजे कोण झाले, आता फक्त वेतनावर अवलंबून असलेला एक वर्ग म्हणून कामगार निर्माण झाले. कामगार संघटना, समाजवादी चळवळी उदयाला आल्या. म्हणजे काय, आर्थिक बदल झाला, याच्यामुळे समाजामध्ये सामाजिक आणि राजकीय बदल घडले. समाजामध्ये आर्थिक बदल कसा घडला, क्षमता वाढली, उत्पादन क्षमता वाढली, त्याच्यामुळे काय झालं, कारखान्यांचा विस्तार झाला. त्याच्यामुळे भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला. परंतु जो कामगार होता तो कामगार फक्त आता कोण काय राहिला, एक वेतनावर अवलंबून असलेला एक वर्ग म्हणून कामगार निर्माण झाला. आणि कामगाराला आता शोषण होऊ लागलं, त्याच्यामुळे नवीन कामगार संघटना, समाजवादी चळवळी ह्या गोष्टी काय आल्या, उदयाला आल्या. म्हणजे काय, समाजामध्ये बदल कसा झाला, आर्थिक बदल झाला, याच्यामुळे समाजामध्ये राजकीय आणि सामाजिक बदल घडून आला. दुसरं उदाहरण कोणतं आहे, डिजिटल अर्थव्यवस्था. आजच्या उत्पादनाच्या शक्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत, AI आहे, ऑटोमेशन आहे, इंटरनेट प्लॅटफॉर्म आहे. या तंत्रज्ञानामुळे जे गिग रोजगार आहेत किंवा दूरस्थ काम करणारे लोक आहेत यासारख्या नवीन रोजगार पद्धती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे काय तर श्रमिकांचे हक्क आहे, माहितीवरील मालकी आहे किंवा आर्थिक विषमता आहे
यासारखे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे काय, उत्पादनाच्या शक्तीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या, ऑटोमेशन आलं, AI आलं, इंटरनेट प्लॅटफॉर्म आले. या सर्व गोष्टी या काय आल्या, उत्पादनाच्या शक्ती आल्या. उत्पादनाची शक्ती असल्यामुळे कोणती नवीन रोजगार पद्धत निर्माण झाली, गिग रोजगार, दूरस्थ काम यासारखे काय निर्माण झाले, नवीन रोजगार पद्धती निर्माण झाल्या. या पद्धती निर्माण झाल्या याच्यामुळे काय निर्माण झालं, श्रमिकांचे हक्क, माहितीवरील मालकी, आर्थिक विषमता हे नवीन प्रश्न निर्माण झाले. म्हणजे समाजामध्ये नवीन प्रश्न निर्माण करण्यामध्ये कोणत्या गोष्टीने हातभार लावला, आर्थिक बदलाने किंवा आर्थिक जे बदल घडतात त्यांनी समाजामध्ये बदल घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आता बघा, मार्क्स यांचा जो ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत होता, आपण बघितला सर्व सिद्धांत काय आहे वगैरे, तर ती आजच्या समाजामध्ये कशी उपयुक्त आहे तर ते बघू. तर बघा, पहिलं आर्थिक विषमता समजून घेण्यासाठी म्हणजे काय, ऐतिहासिक भौतिकवाद काय स्पष्ट करतो की उत्पादनाच्या साधनांवरील मालकीमुळे संपत्ती आणि सत्तेचे काय होते, असमान वितरण होते. म्हणजे उत्पादन करण्यासाठी जे साधने लागतात त्या साधनांवर मालकी कोणाची आहे, ती मालकीमुळे काय निर्माण होते, संपत्ती आणि सत्ता याचं काय होते, असमान वितरण होते. हे कोण सांगते, ऐतिहासिक भौतिकवाद सांगते. उदाहरण, आजच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत किंवा अब्ज देशांकडे काय हे प्रचंड आर्थिक संसाधने केंद्रित झालेली आहे. तर अनेक देशांमध्ये कामगारांचे वेतन काही आहे, स्थिर आहे, संपत्तीमध्ये विषमता आहे. आजही आपल्याला दिसतं की 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे आणि 10% लोकांकडे 90% संपत्ती आहे. हे काय आहे, ऐतिहासिक भौतिकवादामुळे आपल्याला समजून येते. दुसरं, डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेचा उदय. अरे बघा, मार्क्सचे जे उत्पादन शक्तीमध्ये बदलांचे विश्लेषण आहे तर ते आजच्या डिजिटल भांडवलशाहीचे स्पष्टीकरण देते. म्हणजे मार्क्स यांनी काय सांगितलं की समाजामध्ये जेव्हा उत्पादनाची शक्ती बदलतात तेव्हा उत्पादनाची शक्ती बदलल्यामुळे काय निर्माण होतं, उत्पादनाचे संबंध बदलतात. आणि जेव्हा उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादनाचे संबंध या दोघांमध्ये बदल होतो तेव्हा समाजाची उत्पादन पद्धती बदलते. उदाहरणार्थ, आजच्या काळामध्ये उबर आहे, स्विगी आहे, झोमॅटो आहे, अमेझॉन आहे यासारख्या कंपन्या गिग वर्करवर अवलंबून आहेत, ज्यांना की अनेकदा कशी सुरक्षितता नसते, नोकरीची सुरक्षितता नसते, सामाजिक संरक्षण त्यांना मिळत नाही. आता हे जे आहे अमेझॉन, स्विगी, झोमॅटो, हे जे आहे हे का निर्माण झाले, कारण की समाजामध्ये उत्पादनाच्या शक्ती बदलल्या. उत्पादनाच्या शक्ती बदलल्या म्हणजे काय, उत्पादनाची साधने बदलली. कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या, ऑटोमेशन आलं, AI आलं, इंटरनेट प्लॅटफॉर्म आले. या सर्व गोष्टी म्हणजे काय, उत्पादनाच्या शक्ती बदलल्या. याच्यामुळे समाजामध्ये कोणतं नवीन अर्थव्यवस्था उदयाला आली, डिजिटल आणि प्लॅटफॉर्म आधारित अर्थव्यवस्था उदयाला आली. आज आपण जे म्हणतो, आज डेटा हे उत्पादनाचे एक महत्वाचे साधन बनलेले आहे. याला आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म कॅपिटलिझम म्हणतो. म्हणजे आज जो डेटा आहे तर तो काय बनलेला आहे, उत्पादनाचे एक नवीन महत्वाचे साधन बनलेले आहे. त्याला आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म कॅपिटलिझम. तिसरं, जागतिक पुरवठा साखळीमध्ये कामगारांचे शोषण होते आहे. बघा, आता ऐतिहासिक भौतिकवादानुसार भांडवलशाही काय करते, अधिक नफा मिळवण्यासाठी स्वस्त मजुरांचा शोध घेते. म्हणजे काय, जागतिक पुरवठा साखळीमध्ये कामगारांचे काय होत आहे, शोषण होत आहे. काल ऐतिहासिक भौतिकवाद काय म्हणतो की भांडवलशाही काय करते, भांडवलशाही अधिक नफा मिळवण्यासाठी स्वस्त मजुरांचा शोध घेते. उदाहरणार्थ, बांगलादेशातील जे वस्त्रोद्योग आहे, व्हिएतनाम मधील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आहे किंवा आफ्रिकेमधील जे खाणकाम उद्योग आहे, यामध्ये कामगारांना कमी वेतनामध्ये कठीण परिस्थितीत काम करावे लागते. म्हणजे काय, भांडवलदार काय करतात, आपल्याला जास्त नफा मिळावा याच्यासाठी जे कामगार आहेत त्यांना काय देतात, कमी श्रम देतात. याचं उदाहरण म्हणून काय, बांगलादेशामध्ये जो वस्त्रोद्योग केला जातो, व्हिएतनाममध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केलं जाते किंवा आफ्रिकेमध्ये जे खाणकाम उद्योगामध्ये कामगार काम करतात, ते यांना काय केलं जाते, यांना कमी वेतनामध्ये अधिक कठीण परिस्थितीत त्यांना काय करावं लागते, काम करावे लागते. 2013 मधील राणा प्लाझा दुर्घटनेने जागतिक उत्पादन व्यवस्थेतील शोषण स्पष्ट केलेले आहे. म्हणजे 2013 मध्ये जो राणा प्लाझा जी दुर्घटना झाली होती, या दुर्घटनेने कोणत्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की जागतिक उत्पादन व्यवस्थेमध्ये कामगारांचं शोषण होत आहे. ही गोष्ट कोणी स्पष्ट केली होती, 2013 मधील राणा प्लाझा दुर्घटनेने स्पष्ट केली होती. चौथं, भांडवलशाहीचा विस्तार म्हणून जागतिकीकरण. आता बघा, मार्क्स काय म्हणतात की भांडवलशाही ही सतत नवीन बाजारपेठांचा शोध घेत असते. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, जी भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे तर ती काय करते, नवीन नवीन बाजारपेठांचा शोध घेते.
नवीन नवीन बाजारपेठांचा शोध घेते म्हणजे काय, जगामध्ये जागतिकीकरण घडते. उदाहरणार्थ बहुराष्ट्रीय कंपन्या उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी विविध देशांमध्ये उत्पादन प्रक्रिया हलवतात. म्हणजे काय, कंपन्या काय करतात, आजही आपण बघतो कंपन्या काय करतात की ज्या देशामध्ये कमी कर आहे किंवा ज्या देशामध्ये स्वस्त मजूर आहे तर त्या देशामध्ये आपल्या कंपन्या स्थापन करतात. म्हणजे काय, उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी ते काय करतात, विविध देशांमध्ये उत्पादन प्रक्रिया हलवतात. ऍपल झालं, नायकी झालं, यासारख्या कंपन्यांची जागतिक उत्पादन साखळी याचे उत्तम उदाहरण आहे. याचा आपण बघतो. म्हणजे काय, भांडवलशाहीचा विस्तार म्हणून काय करतात, हे जागतिकीकरण करतात. पुढचं, वर्ग संघर्षाची नवीन रूपे. आजही वर्ग संघर्ष अस्तित्वामध्ये आहे, मात्र त्याचे काय बदललेले आहे, स्वरूप बदललेले आहे. उदाहरणार्थ जे गिग वर्कर्स आहेत तर ते चांगल्या वेतनासाठी किंवा सामाजिक सुरक्षिततेसाठी आंदोलन करतात. हे तर माहिती आहे आपल्याला, आजही आपल्याला दिसते. भारत झालं, युरोप, अमेरिकेमध्ये यामध्ये जे आहेत ऍप आधारित डिलिव्हरी कामगार आणि चालकांनी वेतनवाढीसाठी संप केलेले आहेत. म्हणजे काय, आजही आपण काय म्हणतो की समाजामध्ये वर्ग संघर्ष अस्तित्वामध्ये आहे, मात्र त्याचे काय बदलले आहे, फक्त स्वरूप बदललेले आहे. पुढचं, राजकारणावर आर्थिक पायाचा प्रभाव. म्हणजे काय, आपण आधी बघतो की ऐतिहासिक भौतिकवाद काय म्हणतो की जे आर्थिक हितसंबंध असतात तर ते आर्थिक हितसंबंध राजकीय धोरणांवर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ कॉर्पोरेट लॉबिंग झालं, निवडणूक निधी झाली किंवा ज्या नियामक संस्था आहेत त्यांच्यावरील प्रभाव. यामुळे काय होते, जी आर्थिक शक्ती आहे तर ती सार्वजनिक धोरणांवर परिणाम करते. म्हणजे काय, आर्थिक शक्ती जी असते तर ती सार्वजनिक धोरणं कशी निर्माण झाली पाहिजे याच्यावरती काय करते, प्रभाव टाकते. उदाहरणार्थ कॉर्पोरेट लॉबिंग, निवडणुकीमध्ये ज्या निधी दिले जाते, कोण निधी देते निवडणुकीमध्ये, भांडवलदार लोक निधी देतात किंवा ज्या नियामक संस्था ज्या आहेत तर या सर्व गोष्टींवरती कशाचा प्रभाव आहे, आर्थिक शक्तींचा प्रभाव आहे. दुसरं, कर सवलती झाल्या, औद्योगिक धोरणे झाली, हे काय करतात, अनेकदा उद्योग क्षेत्राच्या हितासाठी कार्य करतात. म्हणजे काय, कर सवलती केल्या जातात किंवा औद्योगिक धोरणे निर्माण केली जातात. हे कशासाठी केलं जाते की उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक आहेत तर त्यांना त्यांच्या हितासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. म्हणजे काय, आर्थिक घटक अधिसंरचना घडवते असं त्यांनी सांगितलं. पुढचं, ग्राहकवाद आणि वस्तुपूजा, कमोडिटी फेटिझिझम. मार्क्सची आपण बघू ही कन्सेप्ट बघू पुढच्या क्लासला की कमोडिटी फेटिझिझम जे आहे, वस्तूचे पूजी. म्हणजे काय, मार्क्सची वस्तुपूजेची संकल्पना आजची जे ग्राहक संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. उदाहरणार्थ महागडे मोबाईल झाले, लक्झरी ब्रँड झाले, यांची किंमत अनेकदा उपयुक्ततेपेक्षा प्रतिष्ठेमुळे वाढते. म्हणजे काय, तिची उपयुक्तता जरी कमी असली परंतु त्या ब्रँडला, त्या गोष्टीला दिलेली जी प्रतिष्ठा असते त्याच्यामुळे त्या वस्तूची काय होते, किंमत वाढते. याला आपण काय म्हणतो, वस्तूंचे दैवीकरण किंवा वस्तू पूजा म्हणतो. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकवादाला प्रोत्साहन देतात. आपण आजही बघतो की जे आपले सोशल मीडियामध्ये जे इन्फ्लुएन्सर असतात तर ते काय करतात, एखाद्या ब्रँडचं काय करतात, ते जाहिरात करतात आणि त्या ब्रँडच्या जाहिरातीमधून ते काय करतात, ग्राहकवादाला प्रोत्साहन देतात. पुढचं, पर्यावरणीय संकट. अनेक पर्यावरणवादी विचारवंत ऐतिहासिक भौतिकवादाच्या आधारे पर्यावरणीय संकटांचे विश्लेषण करतात. कसं, उदाहरणार्थ हवामान बदल झाला, जंगलतोड झाली, जीवाश्म इंधनाचा अतिवापर झाला. हे कशासाठी केलं जाते, नफा केंद्रित उत्पादन व्यवस्थेचे परिणाम मानले जातात. म्हणजे काय, भांडवलशाहीमध्ये नफ्यावरती सगळ्यात मोठा भर दिला जातो. नफा कमवण्यासाठी हवामान बदल, जंगलतोड, जीवाश्म इंधनाचा अतिवापर ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. ह्या सर्व गोष्टी कशासाठी केल्या जातात, नफा कमवण्यासाठी. आणि नफा सर्वात जास्त कोणत्या उत्पादन पद्धती कमवला जातो, भांडवलशाही उत्पादन पद्धतीमध्ये. औद्योगिक प्रदूषण झालं, नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण झालं, त्यामुळे काय होते, पर्यावरणीय असमतोल निर्माण होतो. पर्यावरणीय असमतोल निर्माण झालेला आहे. कशासाठी, नफ्यासाठी. पुढचं, तांत्रिक बदल आणि सामाजिक परिवर्तन. मार्क्स काय म्हणतो की तंत्रज्ञानातील बदल उत्पादन संबंधांमध्ये परिवर्तन घडवतो. म्हणजे तंत्रज्ञानामध्ये बदल झाला तर तो तंत्रज्ञानामध्ये बदल झाल्यामुळे उत्पादनाचे जे संबंध असतात तर त्याच्यामध्ये परिवर्तन घडते. उदाहरणार्थ AI झालं, ऑटोमेशन झालं, यामुळे काय झालं, अनेक ज्या पारंपरिक नोकऱ्या होत्या तर त्या कशा झालेल्या आहे, कमी झालेल्या आहे. तर त्याच्या जागी कोणत्या गोष्टी आल्या, नवीन कौशल्याधारित रोजगार निर्माण झालेले आहेत. म्हणजे काय, जुने
जे नोकर होते, जुने जे लोक होते, तर त्यांच्या नोकऱ्या गेल्या, परंतु नवीन कौशल्य आधारित रोजगार निर्माण झालेले आहेत. म्हणजे काय, उत्पादनाचे संबंध बदलले. कशामुळे बदलले? तंत्रज्ञानामध्ये बदल झाला म्हणून उत्पादनाचे संबंध बदलले. उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील ऑटोमेशनमुळे रोजगाराचे स्वरूपही आपल्याला बदलताना दिसलेले आहे. आधी लोक कुटीर उद्योग म्हणजे हाताने काम करायचे, आता लोक कशाने काम करतात? ऑटोमेशन, मशीनच्या साहाय्याने काम करतात. पुढचं, कृषी क्षेत्रातील बदल आणि जमीन संबंध. ऐतिहासिक भौतिकवाद ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल समजून घेण्यास सुद्धा मदत करतो. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे आपली, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे बदल होतो हे सुद्धा आपल्याला ऐतिहासिक भौतिकवादाच्या माध्यमातून समजून घेता येते. उदाहरणार्थ, जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, करार शेती किंवा औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण केलं जाते किंवा यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक कृषी संबंध बदलतात. हे कशामुळे होते? कारण की समाजामध्ये काय बदललेलं आहे? उत्पन्नाची शक्ती बदललेली आहे. उत्पन्नाची शक्ती बदलली, याच्यामुळे समाजामध्ये काय बदललेलं आहे? पारंपरिक कृषी संबंध बदललेले आहेत. तर त्याच प्रकारे भारतातील 2020-21च्या शेतकरी आंदोलनाने बदलती जी बाजार व्यवस्था होती, तर त्याच्याबद्दल काय निर्माण केलेल्या होत्या? चिंता निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे 2021 मध्ये ज्या शेतकरी आंदोलन झाली, ही का झाली? कारण की समाजामध्ये काय बदल होता? बदलती बाजार व्यवस्था बदलत होती. त्याच्यामुळे समाजामध्ये काय झाले? शेतकरी आंदोलन झाले. हे काय झालं? कृषी क्षेत्रातील बदल आणि जमीन संबंध. 11वा आहे वित्तीय भांडवलशाही, फायनान्शियल कॅपिटलिझम. आजची भांडवलशाही उत्पादनापेक्षा वित्तीय व्यवहारांवर अधिक अवलंबून होत चाललेली आहे. आपण माहितीये, उत्पादनापेक्षा आजच्या भांडवलशाहीमध्ये कशावर भर दिला जातो? नफ्यावरती, पैशावरती भर सर्वात जास्त दिला जातो. म्हणजे काय? वित्तीय व्यवहारांवरती आजची भांडवलशाही अधिक अवलंबून होत चाललेली आहे. उदाहरणार्थ, 2008च्या जागतिक आर्थिक संकटाने वित्तीय सट्टेबाजीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कशा प्रकारे अस्थिर होऊ शकते हे दाखवलेलं आहे. पुढचं, सामाजिक चळवळी आणि ओळख आधारित राजकारण. मार्क्सने वर्ग संघर्षावर भर दिला असला तरी आधुनिक अभ्यासक काय म्हणतात? जात आहे, वंश, लिंग, धर्म यांचाही विचार ते करतात. उदाहरणार्थ, भारतामध्ये ज्या दलित कामगारांचे प्रश्न आहेत, अमेरिकेतील ब्लॅक लिव्स मॅटर चळवळ जी झाली, महिलांच्या विनामूल्य घरगुती क्षमावरील स्त्रीवादी टीका, हे काय आहे? आर्थिक रचना आणि सामाजिक ओळख यांच्यातील काय आहे? संबंध स्पष्ट करतात. म्हणजे काय? समाजाची आर्थिक रचना कशी आहे? या समाजाच्या आर्थिक रचनेमधून समाजाची सामाजिक ओळख, व्यक्तीची सामाजिक ओळख याच्यामध्ये सुद्धा बदल घडताना दिसतो. आता याच्यावरती टीका कशा झालेल्या आहेत बघा. मॅक्स वेबर काय म्हणतात की इतिहास घडवण्यासाठी केवळ आर्थिक घटकच नव्हे, तर इतिहास घडवण्यासाठी विचारधारे, धर्म, संस्कृती, मूल्ये ह्या गोष्टी देखील काय करतात? महत्वाची भूमिका बजावतात. त्यांनी जो त्यांचा ग्रंथ आहे द प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं? धर्माने भांडवलशाहीचा विकास याच्यावरती कसा प्रभाव टाकला, म्हणजे धर्माच्या माध्यमातून भांडवलशाहीचा विकास कसा झाला हे त्यांनी काय केलेलं? स्पष्ट केलेलं आहे. कार्ल पॉपर काय म्हणतात? मार्क्सचा जो सिद्धांत होता त्याला ते काय म्हणतात? इतिहासवाद असे संबोधून त्यांनी टीका केली. इतिहासवाद, हिस्टोरोसिझम असे संबोधून त्यांनी काय केली? टीका केली. ते काय म्हणतात की इतिहास जो आहे तर तो निश्चित नियमानुसार चालत नाही. म्हणजे इतिहास जो आहे तर तो निश्चित नियमानुसार चालत नाही. त्यामुळे भविष्यातील इतिहासाची जी अचूक भविष्यवाणी आहे तर ती आपल्याला करता येत नाही. तर ते काय म्हणतात? इतिहास जो असतो तर तो निश्चित नियमानुसार चालत नाही. तर त्यामुळे काय करता येईल आपल्याला? भविष्यातील जे इतिहासाची अचूक भविष्यवाणी आपण करू शकतो, जे काही कार्ल मार्क्स करत होते, तर ती आपल्याला करता येणार नाही. पुढचं, दुर्कीम काय म्हणतात की आर्थिक निर्धारवाद, इकॉनॉमिक डिटर्मिनिझम त्यांनी नाकारला. फक्त केवळ आर्थिक गोष्टीवरती कार्ल मार्क्स यांनी भर दिला, तर तो दुर्कीम यांनी नाकारला. ते काय म्हणतात की समाजाचे ऐक्य, सामाजिक मूल्ये, सामाजिक नियम, सामाजिक एकात्मतेवर टिकून असते. म्हणजे काय? समाजामध्ये जे ऐक्य आहे, समाजामध्ये जे सोलिडॅरिटी जी आहे, तर ती कशामुळे टिकून आहे? समाजातील जे मूल्य आहेत, समाजातील जे सामाजिक नियमन आहेत, समाजातील सामाजिक एकात्मता, ह्या गोष्टी कशावरती टिकून आहेत? या सर्व गोष्टींवरती टिकून आहेत. केवळ आर्थिक संबंधांवर ह्या गोष्टी, समाजाचे ऐक्य टिकून राहिलेले नाही. ग्रामस्की काय म्हणतात? त्यांनी मार्क्स तर त्यांनी स्वीकारला, परंतु त्यांनी संस्कृती आणि विचारसरणी यांनाही आर्थिक गोष्टींनी एवढे महत्व दिलेले आहे. म्हणजे त्यांनी संस्कृती आणि विचारसरणी या गोष्टींनाही आर्थिक गोष्टींनी एवढेच महत्व दिलेले आहे. त्यांनी सांस्कृतिक वर्चस्व, कल्चरल हेजिमनी ही संकल्पना मांडली
आणि जे सत्ताधारी वर्ग केवळ अर्थव्यवस्थेद्वारे नाही तर विचारांच्या माध्यमातूनही सत्ता टिकवतो. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की जो सत्ताधारी वर्ग असतो तर तो केवळ अर्थव्यवस्थेद्वारे आपला सत्ता टिकवत नाही, तर तो कशाच्या माध्यमातून सत्ता टिकवतो? विचारांच्या माध्यमातून सत्ता टिकवतो. याला त्यांनी काय म्हटलं? सांस्कृतिक वर्चस्व, कल्चर हेजेमनी. पुढचं राल्फ डेहरनबर्ग यांनी काय केलं? आधुनिक समाजामध्ये संपत्तीपेक्षा सत्ता आणि अधिकार हे संघर्षाचे प्रमुख कारण असतात. म्हणजे फक्त समाजामध्ये संपत्ती याच्यामुळे समाजामध्ये संघर्ष घडतो असं नाही, तर समाजामध्ये सत्ता आणि अधिकार यामुळेही समाजामध्ये संघर्ष घडतो. याच्यामुळे संघर्ष केवळ वर्ग संघर्षामुळे होत नाही असं कोणी सांगितलं? राल्फ डेहरनबर्ग. पुढचं रेमा आरेन यांनी काय सांगितलं? मार्क्सने इतिहासातील सर्व बदलांचे स्पष्टीकरण फक्त कशाच्या आधारे केलेले आहे? आर्थिक घटकांवर आधारित केलेले आहे. परंतु त्यांनी राजकीय आणि बौद्धिक घटकांकडे काय केलेलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे असं कोण म्हणतात? रेमा आरेन. नंतर पुढचं आयझाया बर्जिन यांनी काय सांगितलं की मार्क्सने व्यक्ती स्वातंत्र्य, मानवी निवड, नैतिक मूल्ये यांच्या भूमिकेला काय दिलेलं आहे? कमी महत्व दिलं आहे. म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य असते, मानवाची काहीतरी निवड असते, काहीतरी नैतिक मूल्य असतात, या भूमिकेला मार्क्स यांनी काय दिलं? कमी महत्व दिलं. पुढचं लुईस ए कोझर यांनी काय सांगितलं की मार्क्सने वर्ग संघर्षावर अतिप्रमाणात भर दिलेला आहे. समाजातील संस्था ज्या असतात तर त्या सामाजिक स्थैर्य कसे टिकून ठेवतात याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे ते काय म्हणतात की समाजात फक्त त्यांनी वर्ग संघर्ष असतो याच्यावरच अधिक भर दिला, परंतु समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था असतात तर त्या आपलं सामाजिक स्थैर्य कशा प्रकारे टिकून ठेवतात या गोष्टीवरती कार्ल मार्क्स यांनी काय केलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे असं कोण म्हणते? लुईस कोझर म्हणतात. नंतर पित्रुन सोरोकिन यांनी काय म्हटलं? इतिहासातील बदलांचे कारण केवळ आर्थिक घटक नाहीये तर कोणते कोणते घटक आहेत? संस्कृती आहे, विचारसरणी आहे, सामाजिक मूल्य आहेत, हे देखील समाजामध्ये बदल घडवण्याचे, इतिहासामध्ये बदल घडवण्याचे कारण आहेत. आता बघा, कार्ल मार्क्सचा जो इत्यादी भौतिकवादाचा सिद्धांत होता याला समर्थन देखील केलेलं आहे. कोणकोणत्या विचारवंतांनी केलं ते बघू. फ्रेडरिक एंगल्स यांनी कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचं समर्थन दिले. ते काय म्हणतात की भौतिक आणि आर्थिक परिस्थिती या काय करतात? ऐतिहासिक विकास आणि सामाजिक परिवर्तनाच्या प्रमुख शक्ती आहेत. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? ज्या भौतिक आणि आर्थिक परिस्थिती ज्या आहेत तर त्या काय करतात? ऐतिहासिक विकास आणि सामाजिक परिवर्तन यांच्या प्रमुख शक्ती, प्रेरक शक्ती म्हणून कोण काम करते? भौतिक आणि आर्थिक परिस्थिती असं कोण बोलले? फ्रेडरिक एंगल्स बोलले. नंतर व्लादिमीर लेनिन यांनी ऐतिहासिक भौतिकवाद स्वीकारून त्याचा उपयोग जो आहे तर तो रशियन क्रांतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी केला. म्हणजे 1917 मध्ये जी रशियन क्रांती झाली होती तर त्या रशियन क्रांतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी लेनिन यांनी काय केलं? ऐतिहासिक भौतिकवाद स्वीकारला. आणि ते काय म्हणतात की वर्ग संघर्ष हा इतिहासातील बदलाचा मुख्य प्रेरक घटक आहेत असं कोण म्हणते? लेनिन म्हणतात. पुढचं जॉर्जी प्लेखानोव यांनी काय केलं? त्यांनी ऐतिहासिक भौतिकवादाचे समर्थन समाज समजून घेण्याची वैज्ञानिक पद्धत म्हणून केलं. म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवादामध्ये समाज समजून घेण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत म्हणून त्यांनी ऐतिहासिक भौतिकवादाचा वापर केला. ते काय म्हणतात की आर्थिक परिस्थिती राजकीय आणि सामाजिक संस्थांचे काय करते? स्वरूप निश्चित करत असते. पुढचं अँटोनियो लाब्राओला यांनी काय सांगितलं? त्यांनी ऐतिहासिक भौतिकवादाला इतिहासाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मानले. इतिहासाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण त्यांनी कशाला मानले? ऐतिहासिक भौतिकवादाला मानले. आणि ते काय म्हणतात की समाजाच्या घडणीमध्ये भौतिक परिस्थितीचे महत्व त्यांनी काय केले? अधोरेखित केले. पुढचं आता हे सर्व आहेत, इम्पॉर्टंट आहेत बघा. रोजा लक्झेंबर्ग यांनी काय सांगितलं? त्यांनी कार्ल मार्क्सच्या मताची त्या सहमती दर्शवली. की काय म्हणतात? त्यांनी काय सांगितलं? भांडवलशाहीमुळे अपरिहार्यपणे वर्ग संघर्ष निर्माण होतो, ज्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडून येते आणि समाजात परिवर्तन घडून आल्यानंतर समाजवादाची स्थापना होते. याला काय सांगितलं? त्यांनी सहमती दर्शवली. नंतर जे लुई अल्थुझर आहे त्यांनी काय सांगितलं? ऐतिहासिक भौतिकवादाची समाजाच्या अभ्यासाची वैज्ञानिक पद्धत म्हणून पुनर्व्याख्या केली. म्हणजे काय? ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तर त्यांनी समाजाचा जो इतिहास आहे तर त्याला एक वैज्ञानिक पद्धत म्हणून त्यांनी काय केली? पुनर्व्याख्या केली. ते काय म्हणतात की आर्थिक रचनेची निर्णायक भूमिका असली तरी राजकीय आणि वैचारिक रचनांचाही इतिहासावर प्रभाव पडतो. म्हणजे हे काय म्हणतात लुई अल्थुझर? ठीक आहे की आर्थिक रचनेचा निर्णयावरती प्रभाव पडतो, परंतु फक्त आर्थिक रचनेचा पडतो का? तर नाही, राजकीय आणि वैचारिक रचनांचाही इतिहासावरती प्रभाव पडतो. कन्क्लुजन मध्ये आपण हे गोष्ट लिहू शकतो. एरिक
बॉम्ब आहे, त्यांनी एक कोट दिलेला आहे काय की भूतकाळ समजून घेण्यासाठी मार्क्सची इतिहासाची भौतिकवादी संकल्पना आजही आपल्याला सर्वाधिक फलदायी दृष्टिकोनांपैकी एक मानली जाते. ही स्टेटमेंट आपण वापरू शकतो. त्यांनी काय म्हटलं, आपल्याला जर का भूतकाळ समजून घ्यायचा आहे तर भूतकाळ समजून घेण्यासाठी कार्ल मार्क्स यांची इतिहासाची जी भौतिक संकल्पना होती तर ती भौतिक संकल्पना आजही आपल्याला सर्वाधिक काय आहे फलदायी दृष्टिकोनांपैकी एक मानली जाऊ शकते. कशासाठी? भूतकाळ समजून घेण्यासाठी. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांची जी ऐतिहासिक भौतिकवादाची जी थेअरी होती तर ती आपण पूर्णपणे समजून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण सर्व समजून घेतलेलं आहे. तर ह्या सर्व समजल्यानंतर वरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते सर्व क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतील. जय हिंद, जय भारत. आपल्या चॅनलला फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.